ठीक आहे. तर आपण अगदी जे जे काही नवीन लोक आहेत अगदी बेसिक पासून बघणार. बेसिक म्हणजे काय एकदम बेसिक नाही बघणार, तर शेअर मार्केटची गरज काय आहे हे बघणार आहे. आणि शेवटपर्यंत जॉईन राहा. तर आपण जे काही मी स्टॉक सिलेक्शन करतो की म्हणजे स्टॉक सिलेक्शन कसं केलं पाहिजे, या स्टॉक मधून तुम्हाला दिवसाचे कमीत कमी 1,000-2,000 रुपये एक तासात मिळतात. ते स्टॉक सिलेक्शनची प्रोसेस कशी आहे ते पण शिकवणार आहे. आता बघा, बरेच जण फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस शिकवत असतात. आता हे फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस काय आहे, मी लिहिलेलं दिसतंय ना याच्यावरती. फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस, ज्यावेळी तुम्हाला लॉंग टर्म मध्ये शेअर बाय करायचा आहे, त्यावेळी तुम्हाला काय करणार की फंडामेंटल अनालिसिस बघणार की त्या स्टॉक कसा आहे. आणि टेक्निकल अनालिसिस कधी बघतो की आपण इंट्राडे करतोय किंवा स्विंग ट्रेड करतोय त्यावेळी बघतो. आता एक मार्केटमध्ये नवीन ट्रेंड आलेला आहे, तो कोणता आहे की तुमचं डेटा अनालिसिस. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं डेटा अनालिसिस मध्ये, की आता जे एफ आय 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 आहेत किंवा डी आय आय आहेत, म्हणजे मोठे प्लेयर ज्याच्यामध्ये एंट्री करतात, ते तुम्हाला हे डेटावरती समजणार आहे. मग आजच्या डेटमध्ये आपण काय करणार, फक्त डेटा अनालिसिस शिकणार आहे. आता फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस साठी खूप वेळ जातो. हॅलो. हॅलो. माईक बंद सॉरी. करा. माईक माईक हो बंद हो. करा. काही डाऊट केला. असतील तरच माईक चालू करा. ठीक आहे. आता हो. सुरुवातीला थेरॉटिकल पार्ट आहे, 5 मिनिटात आपण तो घेऊ. त्यानंतर आपण जे काही महत्वाचा पार्ट आहे तो घेणार आहे. आता हे जे बेसिक आहे ह्याच्यावरती मी जास्त वेळ घालणार नाहीये, पण तुमचाही वेळ महत्वाचा आहे, माझाही वेळ महत्वाचा आहे. आपण बाकीच्या सेमिनार सारखं नाही की फक्त इंट्रोडक्शन घेणार आणि पेड क्लासचं प्रमोशन करणार, असं काही नाही. बघ आता, बेनिफिट्स ऑफ शेअर ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट बिझनेस. आपण जर दुसरा कुठला तरी बिझनेस करत असेल, तो बिझनेस आणि शेअर मार्केटचा बिझनेस किंवा ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणा, ह्याच्यामधला डिफरन्स आहे किंवा हे का करायचं आहे आपल्यासाठी. तर बघा, ह्याच्यामध्ये नो क्रेडिट बिझनेस, म्हणजे ह्या शेअर मार्केटमध्ये उधारी चालत नाही. म्हणजे कुणी जरी असेल, भले तुमच्याकडे 100 रुपये असतील किंवा एखाद्याकडे 1 शेअर असतील, 100 शेअर असतील, तरी तो उधार मध्ये याच्यामध्ये ट्रेड करू शकत नाही. हा, तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्जिन भेटू शकतं. पण ते मार्जिन कशावरती की तुमच्याकडे पहिले 20% पाहिजेत, त्याच्यावरती 80% मार्जिन भेटणार आहे. 100% ट्रान्सपरन्सी आहे. आता सगळं ऑनलाईन झाल्यामुळे इथे काय आहे की सगळे 100% ट्रान्सपरन्सी आहे. नो ऑफिस सेटअप. आता बघा, तुम्ही जर दुसरा कुठला जर बिझनेस करत असेल, समजा मला जर एखादं ऑफिस टाकायचं, तर ऑफिस टाकण्यासाठी काय लागणार आहे की एखादं ऑफिस स्पेस लागेल, तिथं फर्निचर लागेल, स्टाफ लागेल, बाकीचे काही एक्सपेन्सेस आले. पण तुम्ही ज्यावेळी शेअर मार्केट शिकणार आणि इन्व्हेस्टमेंट करायला चालू करणार किंवा ट्रेडिंग करणार आहेत, तर त्यावेळी तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टीची काय गरज पडत नाही. ऑफिस सेटअप लागत नाही किंवा शॉप लागत नाही. एंट्री आणि एक्झिट इज व्हेरी इझी अँड लो कॉस्टली. म्हणजे एंट्री आणि एक्झिट म्हणजे काय की तुम्ही डीमॅट अकाउंट काढला, तर डीमॅट अकाउंट मध्ये तुम्हाला काय की ट्रेडिंग अकाउंट आणि हे होल्डिंग जे तुमचे शेअर असतात ते डीमॅट अकाउंट मध्ये होत असतात, आणि तुम्ही जे इंट्राडे करता ते ट्रेडिंग अकाउंट मध्ये असतात. ते दोन अकाउंट तुम्हाला भेटतात. ह्याच्यामध्ये काय, माझ्याकडे फक्त 100 रुपये आहेत, तर मी 100 रुपये. तिला मॅडम नमस्ते. 100 रुपये असतील तर 100 रुपयांनी मी काय करू शकतो, ट्रेडिंग चालू करू शकतो. तुमच्याकडे 1 लाख असतील, 1 लाख असतील किंवा 1 कोटी असतील, म्हणजे फंडचं काय असा प्रॉब्लेम नाही. जर 100 रुपये असतील, वोडाफोन आयडियाचे मी 10 शेअर बाय करू शकतो. बरोबर. म्हणजे एंट्री करण्यासाठी मला मिनिमम अमाऊंट असं काही नाही. 10 रुपये असतील तर 1 शेअर बाय करणार आहे. म्हणजे असं काही नाही की आता कुठला जर बिझनेस करायचा असेल तुम्हाला, तर काय होतं की एक मिनिमम अमाऊंट लागते. त्या अमाऊंट पासून कमीत कमी डिपॉझिट 3 महिन्याचं असतं. आता पुण्यासारख्या ठिकाणी 1 लाख प्लस डिपॉझिट आहे. तुम्ही कुठल्याही एरियात जर हे घेतलं तर 1 लाख रुपये डिपॉझिट आलं आणि तिथून पुढचं तुमचं कॉस्टिंग आलं. पण ह्याच्यामध्ये काय की तुम्ही एकदम मिनिमम अमाऊंट मध्ये तुमचं शेअर ट्रेडिंग चालू करू शकता. आणि एंट्री एकदम, हा हे आहे, इजी आहे आणि लो कॉस्टली आहे. त्याच्यासोबत काय आहे की तुम्हाला एक्झिट करायचे. समजा तुम्ही 100 रुपये शेअर बाय केले वोडाफोन आयडियाचे, आणि तो समजा 1 रुपयाने वाढला, ठीक आहे, किंवा 1 रुपयाने कमी झाला, म्हणजे 10च्या ऐवजी 11 गेला किंवा 10च्या ऐवजी काय झाला 9 रुपयाने. तुम्हाला वाटतं 11 आला, 11 रुपयाला झालाय, मला प्रॉफिट बुकिंग करायचंय, तुम्ही तो सेल करू शकता. इथं 1 रुपया तुमचं काय झालं, प्रॉफिट झाला. किंवा 10च्या ऐवजी काय झाला, 9 रुपये झाला, 1 रुपया मायनस मध्ये गेला, तुमचा लॉस झाला इथे. तुम्ही 1 रुपया जास्त लॉस होण्यापेक्षा 1 रुपया लॉस बुक करून पण बाहेर पडू शकता. म्हणजे तुमचं एंट्री जशी सोपी आहे, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये येताना एकदम सोप्या पद्धतीने येऊ शकता, तर एक्झिट पण एकदम सोप्या पद्धतीने घेऊ शकता. तुमच्या अकाउंट मधले जे होल्डिंगचे शेअर आहेत ते सेल केले, तुमचे एक्झिट झालं. तर हा, आपण हे कम्पेअर का करतोय, तर दुसरा जो तुम्ही बिझनेस करायला जाल, त्यावेळी समजा एखादा तुम्ही शॉप टाकलेला आहे आणि तुम्हाला 2-3 महिन्यात असं वाटलं की ते चालतच नाहीये, तर तुम्हाला ज्यावेळी ते शॉप बंद करायचे त्यावेळी तुम्ही डिपॉझिट दिलं असतं, डिपॉझिटचे पैसे जातात, फर्निचर केलं असतं, बाकीचे काही सेटअप असेल,
तो सगळं पैसे तुमचे वेस्टच जातात. तसं शेअर मार्केट बंद नाही. भले ठीक आहे तुमचा शेअर मायनस मध्ये गेला, तो काय डायरेक्ट 9 रुपयाचा तुम्ही 10 रुपयाला बाय केलाय, तो काही एका रात्रीत किंवा एका महिन्यात 10 रुपयाचा झिरो तर होणार नाही. शेअर बाय केले असतील तर तुम्ही फ्युचर ऑप्शन केला असेल किंवा इंट्राडे केला असेल तर त्यामध्ये तुमचा लॉस होऊ शकतो. पण शेअर्स ज्यावेळी तुम्ही बाय करता इक्विटीमध्ये, तर त्यावेळेस काय होणार आहे की तुमचा तो 5-10% जास्तीत जास्त लॉस होईल एका महिन्यात. त्याच्यापेक्षा तर जास्त शेअर्स मध्ये लॉस होत नसतो. म्हणजे तुमचे जे रिस्क आहे ती रिस्क पण त्या पटीत खूप कमी आहे. तर तुम्हाला लेबर लागत नाहीत किंवा मेजर टॅक्सेस पण नाहीत. आता हे जे गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत जे सगळीकडेच लागतात, ते टॅक्सेस तुम्हाला इथे लागत आहेत. आता हे टॅक्सेस काय असतात, ज्यावेळी बघा तुम्ही होल्डिंग मधले शेअर्स आहेत, समजा तुमच्याकडे 10 लाखाचे शेअर्स आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही 2 लाखात तुम्ही शेअर ज्यावेळी विकता, समजा तुम्ही 1 लाखाचे शेअर्स घेतलेत आणि 10 लाख रुपये ते 10 लाखाचे शेअर्स झाले, समजा किती वर्षात असू द्या, आता आपण ते बघणार पण आहे. पण किती वर्षात तेवढं तुमचं बेनिफिट होऊ शकतं. समजा 10 वर्षात तुम्हाला काय झालं, 1 लाख इन्व्हेस्टमेंट केली, 1 लाख इन्व्हेस्टमेंटचे काय झाले 10 लाख रुपये, तर ह्याच्यावरती टॅक्स तुम्हाला लागत नाही. टॅक्स कधी लागणार की जेव्हा तुम्ही प्रॉफिट बुक करताय. समजा तुम्ही काय केले की 2 लाखाचे शेअर काय केलं, सेल केले, म्हणजे 2 लाखाचं प्रॉफिट बुक केलं, ह्याच्यावरती 15 ते 18% काहीतरी गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत, ते तुम्हाला तेवढा टॅक्स लागणार आहे ह्याच्यावरती. जर तुम्ही विकलेच नाहीत तर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. आता बघा मोठे मोठे जे लोक असतात ते काय करतात टॅक्स वाचवण्यासाठी, समजा माझी एखादी कंपनी आहे, समजा एबीसी नावाची माझी कंपनी आहे, आणि मी काय करतोय तर समजा मला लोन पाहिजे, तर मी काय करतो हे जे स्टॉक असतात हे स्टॉक बँकेकडे हे गहाण ठेवतो, आपल्या भाषेत तारण ठेवतो आपण. आणि त्याच्यावरती काय की बँक आपल्याला 9-10% काय करते, व्याज लावते वर्षाचं. म्हणजे हे मला एकतर काय होणार आहे, शेअरची प्राइस पण वाढत जाणार आहे आणि हे 9-10% माझ्यासाठी काय जात नसतात. किंवा दुसरं काय करत असतात की एखाद्या कंपनीला समजा शेअरच ट्रान्सफर करायचे, तर माझ्याकडे जे शेअर्स आहेत, मी समजा 20% इक्विटी एखाद्या कंपनीला विकली, मला फंडची गरज होती, तर मी डायरेक्ट विकल्या ट्रान्सफर केल्यामुळे काय होणार, तर हे जे प्रॉफिट बुकिंग केलंच नाही, प्रॉफिट बुकिंग नाही केल्यामुळे गव्हर्नमेंटचे हे जे 15-18% काही टॅक्स आहेत, ते टॅक्स पण वाचतात. त्याच्यामुळे बघा मोठी लोक असतात ते जास्त करून शेअर मार्केटमध्ये जे त्यांचे होल्डिंग असतात त्या होल्डिंग सेल करत असतात, सेल नाही ट्रान्सफर करत असतात. आणि ह्याच्यामध्ये बघ अनलिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड काय आहे याचा स्कोप आहे. आता स्कोप काय आहे बघा, आजकाल सेबी रजिस्टर लहान लहान मुलं पण सेबी रजिस्टर होतात. 25-30 युट्यूबला तुम्ही बघितलं असेल, 25-30 वर्षाची पोरं ऍडवायझर देतात लाईव्ह. स्कोप खूप आहे याच्यामध्ये आणि प्रॉफिट तर अनलिमिटेड आहे. फक्त अनलिमिटेड कधी आहे, तुम्ही जर व्यवस्थित शिकले आणि रिस्क घेऊन काम केलं तर अनलिमिटेड प्रॉफिट आहे. डिग्रीची काही गरज नाही. तर काय इम्पॉर्टंट आहे, स्किल आणि एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. शेअर मार्केटचे काही नॉलेज आहे. तर माझं एज्युकेशन झाले बीएससी केमिस्ट्री आहे. मला फायनान्समध्ये इंटरेस्ट होता, गव्हर्नमेंट जॉब होता, मी तो जॉब पण जॉईन केला नाही. मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता आणि मी ट्रान्सपोर्टेशनचा माझा बिझनेस होता. त्याच्या अगोदरपासून मी शेअर मार्केटमध्ये आहे. आता 5 वर्षापासून तर फुल टाइम ट्रेडिंगमध्येच आहे. पण मला इंटरेस्ट असल्यामुळे मी काय केलं, ह्याच्यामध्ये थोडंसं डोकं लावलं. आणि बाकी बघा, आता बिझनेस ज्यावेळी करतो तुम्ही, आता बाकी कुठलाही बिझनेस आहे बघा, आपलेच पैसे आपल्याला परत ते म्हणजे एकतर बिलिंग टाइमिंगला होत नाही, आपल्याला आपल्या पैशासाठी वेट करत बसावं लागतं. त्याऐवजी काय की इथं मार्केटमध्ये पैसे लावतात. समजा तुम्ही इथे 10 लाख रुपये लावले, तुम्हाला वाटलं की उद्या मला हा फंड काय करायचं, विड्रॉल करायचा आहे, तुम्ही उद्या हे शेअर शेअर सगळे 10 लाखाचे विकले, दुसऱ्या दिवशी तुम्ही हे विड्रॉल करू शकता. पण तुमचं जर बिझनेस करत असाल एखाद्या ठिकाणी, तुमचं जर बिल अडकलं तर तिथं मेंटली खूप स्ट्रेस सहन करावा लागतो. फक्त इथं काही नाही, हे पैसे तुमच्या थोडक्यात उशाला असल्यासारखे आहेत. नो टाइम लिमिट आणि ऍक्सेस एनिवेअर. तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत, आता बघा डॉक्टर असतात, सीए आहेत, एज्युकेशन केलेलं आहे किंवा आता आयटी मधले आहेत, त्यांचे पॅकेज खूप मोठे मोठे. पण काय काय डॉक्टरला हॉस्पिटलला गेलं तरच पैसे, सीएला प्रॅक्टिस केलं तरच पैसे, ऍडव्होकेट असतील त्यांना पण काय कोर्टात गेलं, केस लढवली तरच पैसे. पण शेअर मार्केटमध्ये काय आहे की एकदा तुम्ही नॉलेज घेतलं, एकदा नॉलेज घेतलं आणि जर इन्व्हेस्टमेंट केली, तर तुम्हाला इथे म्हणजे टाइमचं काही लिमिट नाही. तुम्ही कुठेही असला किंवा काय हे केलं तरी तुम्ही याच्यामध्ये पैसे कमवू शकता. आणि समजा मी ट्रॅव्हलिंग मध्ये, मी इथं बसून जे करतो घरी बसून, तेच मी ट्रॅव्हलिंग मध्ये असताना सेम सेटअप वरती काम करणार आहे, तिथं प्रॉफिट काढणार आहे. आणि टायमिंगचं आता इंडियन मार्केट बघा, सकाळी कितीला चालू होतं, 9 वाजून 15 मिनिटांनी. आपण 9 वाजून 8 मिनिटांनी प्री ओपन सेशन बघत असतो, की आपल्याला इथं समजतं की मार्केटचा व्ह्यू काय आहे ते. आणि मार्केट बंद होतं 3 वाजून 30 मिनिटांनी. म्हणजे एवढ्याच किती 6 तास, 6-6.5 तास काय मार्केट असेल,
त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिवसभर बसायची गरज नाही. मी आता जे शेवटी तुम्हाला स्ट्रॅटजी सांगणार आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनी चेक करायचं मार्केट काय, मार्केटचं सेंटिमेंट काय आहे, ग्लोबल मार्केट काय सांगतंय. आणि 9 वाजून 15 मिनिटांनी काय करा, ज्यावेळी मार्केट चालू होईल सुरुवातीचे 5 मिनिट जाऊ द्या, 9 वाजून 20 मिनिटांनी तुम्हाला काय करायचं, ट्रेड घ्यायचा आहे. हा ट्रेड जो आहे तो मोमेंटम स्टॉक मधला ट्रेड असणार आहे. म्हणजे एकतर काय होणार आहे, तुमचं प्रॉफिट होणार किंवा एसएल हिट होणार. तुम्हाला पूर्ण दिवस बसायची गरज नाही. आणि तुम्ही बघितले असतील काही वेळेस मी स्क्रीनशॉट शेअर करतो आणि 2-3 मिनिटात टार्गेट पण हिट झालेलं असतं. गणेश सर बरोबर आहे ना? हो सर, हो. हो. कारण तुमचं कधी ते ट्रेड, आता मी हा सेशन घ्यायचं कारण तेच आहे की मी स्क्रीनशॉट काढणार, तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करणार, त्याच्यानंतर तुम्ही ते सर्च करणार, त्याच्यानंतर बाय करणार. त्याच्यामुळे तुमचा खूप वेळ जातो. आणि हा वेळ जाऊ नये, मला इथं आता हे सगळं प्लॅटफॉर्म ऑनलाईन आहे. मला जर दिसतं ते तुम्हालाही दिसलं पाहिजे. आणि मी जो ट्रेड घेणार तो पण तुम्ही सेम अनालिसिस वरती घेणार. म्हणजे ह्याच्यामध्ये आपला टाइम फ्रेम कमी होणार आहे. आणि तुमचा ट्रेड आहे तो लवकर एक्झिक्यूट होणार, म्हणजे सेल कमी होईल आणि प्रॉफिट हे मॅक्झिमम होणार आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण जसं सगळ्या गोष्टीला बघा, नाण्याला दोन बाजू आहेत. एक एक बाजू काय आहे की तुम्हाला जे दिसतं ते पाठीमागच्या बाजूला नसणार आहे. म्हणजे जसं आपण बेनिफिट्स पाहिलेलं आहेत तसे ह्याच्यामध्ये काय रिस्क आहे किंवा काही लॉसेस पण आहेत ते पण आपण बघूया. आता याच्यामध्ये बघा सगळ्यात जास्त लॉस का होतात तर लोकांना माहिती नाही. कुणी पण येतं टेलिग्राम ट्रिप, एखादी टिप घेतं आणि टिप वरती ट्रेड करतं. बघा चुकून झालेला जो प्रॉफिट आहे ना तो सगळ्यात डेंजर आहे. म्हणजे तुम्ही जर एखादी टिप घेतली किंवा तुम्ही सहज ट्रेड केला आणि त्या ट्रेडमध्ये जर तुम्हाला समजा तुम्ही आता निफ्टीचा एक लॉट घेतला, 20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली आणि चुकून त्या दिवशी तुम्हाला 10,000 प्रॉफिट झालं. हे 10,000 प्रॉफिट हे तुमचं 20,000 पण घालवणार आहे. चुकून झालेलं प्रॉफिट हे सगळ्यात डेंजर आहे. भले तुमच्या 20,000 वरती स्वतःच्या अनालिसिस वरती किंवा तुम्ही 1,000 2,000 असं लॉस करत जरी हे 20,000 घालवलं तरी ते लवकर जाणार नाही. पण तुम्ही जर ज्या दिवशी 20,000 वरती 10,000 रुपये कमवता म्हणजे 50% रिटर्न ज्या दिवशी काढता तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स येतो. आणि ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे जे प्रॉफिट आले ते 10,000 पण जातं, प्लस तुमचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटचे 20,000 रुपये पण जातात. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स जर करून घ्यायचं नसेल, सिम्पल स्वतः अनालिसिस करा, स्वतः ट्रेड घ्या. ते तुमच्यासाठी लॉंग टर्म मध्ये फायदेशीर आहे. त्यामध्ये बघा मोर रिस्क रिवॉर्ड इज ऑल्सो मोर. आपण जे काही स्टॉक सकाळी घेतो त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट लागते, ज्यावेळी महिना चालू होतो म्हणजे एक्सपायरी झाली दुसऱ्या महिन्याच्या ह्याच्यामध्ये आपण ट्रेड घेतो त्यावेळी जास्तीत जास्त 20,000 रुपये आपल्याला एका लॉटसाठी लागतात. त्या 20,000 वरती आपण 1,000 ते 2,000 रुपये प्रॉफिट सहज काढतो. जसं जसं एक्सपायरी कमी होते, आता बघा 16 तारीख आहे, 28 तारखेला काहीतरी एक्सपायरी आहे स्टॉकची. बरोबर, 28 काही डेट मला आठवत नाही. पण जशी एक्सपायरी जवळ येते तशी इन्व्हेस्टमेंट कमी लागणार. म्हणजे जिथे आपल्याला 20,000 लागत होते तिथे आपण 14 ते 15 हजारात हे करू शकतो. आणि प्रॉफिट सेम एवढंच होणार आहे, इन्व्हेस्टमेंट जरी कमी असेल तरी. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की याच्यामध्ये जशी रिस्क आहे तसा रिवॉर्ड पण जास्त आहे. तर तुम्ही 2,000 कमवता तर 2,000 लॉस पण होऊ शकतो. जर 2,000 लॉस होतो तर 2,000 प्रॉफिट पण होऊ शकतो. पण आता बरेच जण ऍडवायझरी घेतात विदाउट नॉलेज. ऍडवायझरी घ्या, घेण्याबद्दल काही नाही, पण तुम्हाला थोडं तर बेसिक नॉलेज पाहिजे. कमीत कमी समजलं पाहिजे सपोर्ट कुठे आहेत, रेजिस्टर्स कुठे आहेत. ऍडवायझर दिली, मी तुम्हाला सांगितलं की इथं बाय करा आणि वरती रेजिस्टर्स आहे, आणि मी सांगितलं माझ्याकडनं मॅसेज करायला राहून गेला किंवा मी काहीतरी कामात आहे तर तुम्हाला इथं समजलं पाहिजे हा रेजिस्टन्स आहे, इथे आपण काय केलं पाहिजे. एक तर हा इथून खाली येतोय तर इथं आपण प्रॉफिट बुक केलं पाहिजे. किंवा समजा इथं तुम्ही हे केलं ना ह्याच्या खाली एस एल आहे आणि मी एस एल दिलं तर तुम्हाला समजलं, कमीत कमी तेवढं तर समजलं पाहिजे आपल्याला एस एल कुठे लावायचं. आणि मेंटॉर किंवा ट्रेनरची गरज तर सगळ्याच फील्डमध्ये आहे. ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही. बघा मी पहिल्या ट्रेडमध्ये जर आपला प्रॉफिट झाला तर दुसरा ट्रेड देत पण नाही. आता सध्या काय करतोय मी की एखाद्या वेळी ट्रेड आपला म्हणजे ज्याला घाई आहे त्याला 10-1 तास ट्रेडिंग करतात. एखादा ट्रेड जर थोडासा स्लो गेला तर त्याच्यासाठी दुसरा ट्रेड देत असतो. पण आपण मॅक्झिमम 2 ट्रेड देतो. पहिल्या ट्रेडमध्ये जर 2-3 हजार प्रॉफिट झालं मी दुसरा ट्रेड पण देत नाही. ओव्हर ट्रेडिंग करायचंच नाही. किंवा पहिला ट्रेड जर लॉस मध्ये गेला तर दुसरा ट्रेड दिसला तरी घ्यायचा नाही. कारण काय होतं, आपला समजा 2,000 लॉस झाला तर त्याच्यात ते लॉस भरून काढण्यासाठी आपण काय करतो, तिसरा ट्रेड परत दुसरा ट्रेड घेतो. समजा दुसरा ट्रेड पॉझिटिव्ह आला की आपल्याला वाटतं अरे ठीक आहे चला आता आपण कॉस्ट टू कॉस्ट झालं मग तिसरा घेतो. परत तिसऱ्यामध्ये प्रॉफिट झाला तर आपली लालच वाढत जाते. आणि परत हे होतं, किंवा जर तिसऱ्यामध्ये लॉस झाला तर परत वाटतं यार आपल्याला जेवढे निघाले होते तेवढे तरी काढू. ह्याच्यामध्ये काय होतं की ओव्हर ट्रेडिंग होतं आणि ह्याच्यात आपण पैसे कमवत नाहीत. त्याऐवजी कोण पैसे कमवतो तर आपला ब्रोकर पैसे कमवतो. त्यामुळे ओव्हर ट्रेडिंग करत नाही. दिवसाचे 1 ते 2 ट्रेड सफिशियंट आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की समजा आता मी 20,000 वरती ट्रेड करतो तर मला माझी रिस्क माहिती पाहिजे की मी एका दिवसात किती रिस्क घेतली पाहिजे.
म्हणजे पर डे रिस्क माझी असली पाहिजे. पर डे रिस्क आणि पर ट्रेड रिस्क. समजा मी काय करतो, 20,000वरती ट्रेड करतोय, माझी पर डेची रिस्क आहे 1,000 रुपये. आणि मी जर दोन ट्रेड घेतोय तर माझा एस एल असला पाहिजे 500 रुपये. आता परत जर म्हणणार की 500 रुपये एस एल, मग जर तुम्ही ट्रेड घेताय आणि त्या ट्रेडमध्ये जर तुमचा एस एल 500 रुपयापेक्षा जास्त दिसत असेल, तर तो ट्रेड घ्यायचाच नाही. ज्या ट्रेडमध्ये तुमचा एस एल कमी दिसतोय तो ट्रेड तुम्ही घ्यायचाय. काही वेळेस काय होतो की एखादा आपण सपोर्ट रेजिस्टन्स वरती घेतो, समजा इथे बाय करताय तुम्ही आणि आपला एस एल इथं असतो, हा एस एल जर तुमचा 1,000 रुपयाचा होत असेल आणि तुमची रिस्क घ्यायची कॅपॅसिटी जर 500 रुपये असेल, तर तो ट्रेड अवॉइड करा. दुसरा ट्रेड ज्यावेळी देईल आणि त्या ट्रेडमध्ये जर 500 रुपयापेक्षा कमी किंवा 500 रुपयाच्या आसपास जर एस एल असेल, तर तो एस एल तुम्ही घ्यायचा आहे. जास्त लालच केले, सगळ्याच ह्याच्यामध्ये लॉसेस होत असतात. आणि स्टॉप लॉस हा लावायचाच आहे. किती हुशार असं बघा, मी कधीच सांगत नाही की माझी अॅक्युरेसी 90% आहे, 80% आहे. मी सरळ सांगतो 70% आपली अॅक्युरेसी, 50% जरी अॅक्युरेसी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. बघा, तुम्ही ज्यावेळी प्रॉफिट बुक करता त्यावेळी तुमचं 1:2 किंवा 1:1 असलं पाहिजे. बरोबर. आणि लॉस ज्यावेळी बुक करता, म्हणजे समजा मी 10 रुपयाची समजा इथं आपण 500चं एक्झाम्पल घेतो होतं, मी 500 रुपयाचा जर ज्यावेळी लॉस बिअर करतो त्यावेळी माझं कमीत कमी प्रॉफिट हे 500 रुपयाच असलं पाहिजे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त 1,000 रुपये असलं पाहिजे. म्हणजे गेले तर 500 रुपये मी घालवणार आणि आले तर 1,000 रुपये. त्या केसमध्ये काय होतं, 50% जर अॅक्युरेसी असेल तर मंथ एंडला तुम्ही प्रॉफिटेबल राहता. बरेच जण उलट करतात, आले थोडं प्रॉफिट दिसलं की 500 रुपयात बुक करणार आणि लॉस मध्ये किती वेळ थांबतात आणि कॉस्ट टू कॉस्ट आला तरी काढून टाकतात परत. त्याची मोमेंटम ज्यावेळी त्यांनी पकडलेली असते तर स्टॉकनी त्यावेळेस काढून टाकतात. मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट हे खूप गरजेचं आहे. त्याच्यावरती आपण एका दिवशी सविस्तर एक सेशनच घेऊया, कारण ते एका ह्याच्यात समजणार नाही. ठीक आहे, आता हे बेसिक होतं. आता याच्यामध्ये बघा, पण पुढं थोडंसं ऍडव्हान्स होईल, किंवा जे फ्रेशर होते त्यांना समजण्यासाठी आपण हे सांगितलं. इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट इन टुडेज लाईफ. बघा, आता हे कंपाऊंडिंग वगैरे हे तर सगळ्याला माहितीच आहे. आता आपल्याला हे इम्पॉर्टन्स का आहे, बघा आजच्या डेटला, समजा आता इथून पुढे तुम्ही बोलायचं, काय क्वेश्चन विचारल ते माईक चालू ठेवून तुम्ही बोला. बघा, आजच्या डेटला आपल्याला नोकरी लागण्यापर्यंत, समजा आपण ज्यावेळी आपण एज्युकेशन, आता आपण 5व्या वर्षी चालू केले, आता 2-3 वर्षापासून चालू होतं. बघा, आपण म्हणजे 5 किंवा 4 वर्षापासून अंगणवाडी बालवाडी, 6 वर्ष झाले की आपल्याला पहिलीच घेत होते. मराठी शाळेत जे शिकले असतील त्यांना माहिती. ठीक आहे, एज्युकेशन पर्यंत किती वर्षाचा कालावधी जातो आपला? लाईफचे 3 टप्पे आहेत बघा. पहिला असणार आहे एज्युकेशन, दुसरा जॉब, आणि तिसरा असणार रिटायरमेंट. दिसत नाही, मी दुसरा कलर यूज करतो. सांगा, बोला तुम्ही तुम्ही बोलले तर अजून फास्ट लक्षात येईल. 1 2 एज्युकेशन. ठीक आहे, आपण समजूया की 25 वर्षापर्यंत काळ गेला आपलं एज्युकेशन मध्ये, चांगला जॉब लागणे पण 25 वर्ष गेले. माईक चालू करून बोललं तरी चालेल सर. 23-25 वर्ष, ठीक आहे. आता 25 वर्षापासून जो हा काळ आहे, आता आपण रिटायरमेंट बघूया. रिटायरमेंटचा काळ किती असणार आहे? तो ठीक आहे, 60व्या वर्षी गव्हर्नमेंट पण रिटायरमेंट देतं, किंवा आपण पण घ्यायलाच पाहिजे. आणि हा मधला काळ जो आहे 35 वर्षाचा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट काळ आहे. आणि ह्याच काळामध्ये काय होत असतं की आपलं लग्न होतं, मुलं, फॅमिलीची जबाबदारी असते, सगळ्या गोष्टी व आपले स्वप्न पूर्ण करायचे असतात, घर घ्यायचं असतं, गाडी घ्यायची. म्हणजे आपल्याला खरा कमवायचा काळ आहे हा 35 वर्ष. त्या 35 वर्षात काय बघा की त्याच्यामध्ये काय की तुमचा जो पार्टनर आहे त्या पार्टनरची 35 वर्षात जबाबदार तुमची. पार्टनर जर जॉब करत असेल तर चांगलंच आहे, म्हणजे तुमचा हा जो काळ आहे तो अजून चांगला होणार आहे. जर जॉब करत नसेल, ठीक आहे, म्हणजे हे तुमचे स्वतःचे 35 वर्ष, परत जर तुमचा पार्टनर जॉब करत नसेल त्यांचे 35 वर्ष, बरोबर. आणि जसं आपलं एज्युकेशन आपल्या फॅमिलीने केलं, म्हणजे आपलं 25 वर्षाचा काय की आपलं 25 वर्ष कोणी आपल्याला सांभाळलेलं आहे, किंवा आपला खर्च कोणी केला तर आपल्या पॅरेंटने केलेला आहे. आणि समजा आपल्याला 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांचा 25 वर्षाचा खर्च आपल्याला करायचा, म्हणजे 25 + 25 50 वर्ष ते झाले, बरोबर. आणि आपल्याला आपल्या पॅरेंटची पण जबाबदारी असणार, बरोबर, ह्याच काळात. ठीक आहे, आपण ते स्किप करूया की आपल्या पॅरेंटने आपल्यासाठी, म्हणजे त्यांनी स्वतःसाठी काही ना काही कमवून ठेवले असंही करूया, की पॅरेंटची जबाबदारी नाही. तर बघा, स्वतःच्या 35 वर्षाच्या काळात तुम्हाला कमवायचंय किती? 35 × 2 = 70 आणि हे 50, किती झाले? 120. पण ह्याच 35 वर्षात तुम्हाला 120 वर्षाची कमाई करायची आहे.
तर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी वगैरे काय हे करून ठेवायचं असेल ते अजून जास्त, किंवा तुमच्या रिटायरमेंटसाठी पण तुम्हाला सगळं ह्याच वर्षात करायचं. म्हणजे या 35 वर्षात जर 120 वर्षाचं कमवायचं असेल, तर फक्त जॉब करून म्हणजे जॉब करून तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट कशात केली पाहिजे, तर इन्व्हेस्टमेंटचे खूप टाईप आहेत. म्हणजे तुम्ही रिअल इस्टेटमध्ये करू शकता, किंवा एखाद्या बिझनेसमध्ये करू शकता, शेअर मार्केटमध्ये करू शकता, किंवा गव्हर्नमेंटचे काही बॉन्ड्स असतात त्याच्यामध्ये करू शकता. फक्त ही इन्व्हेस्टमेंट करता नाही, एकाच सेक्टरमध्ये किंवा एकाच ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकता. किंवा याला पॉलिसीज वगैरे आहेत गव्हर्नमेंटच्या, ETF आहेत, गोल्ड आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. बघा आता गोल्ड ज्यावेळी दिवाळीच्या अगोदर पासून खूप वाढत होतं, सगळे विचार होते गोल्ड काय करू. आणि मी त्याच वेळेस सांगितलं होतं गोल्ड आता बाय करू नका. गोल्डचं हिस्ट्री जर तुम्ही चेक केली, गोल्ड वाढायला लागलं की एकदम फास्ट वाढतं. 20, 30, 40, 40% एका वर्षात ते वाढत राहतं. आणि ते एकदा वाढलं म्हणजे वाढताना ते खूप वाढणार आहे. आणि आता बघा, कमीत कमी 2 वर्ष हे ऑल टाइम हाय आता जो आहे गोल्डचा, तो तेवढा जाणार नाही असं बरेच जण सांगतात. कारण मार्केट जे आहे ते सप्लाय आणि डिमांड वरती काम करतं. आता हे सप्लाय डिमांड सगळ्याला माहितीच असेल. बघा आपण ज्यावेळी बाजारात जातो, साधा भाजी मंडईत जरी गेलो, तर डिमांड जास्त असेल तर काय होणार आहे, प्राइस वाढेल का कमी होईल? सांगा कुणी तर. वाढणार आहे, वाढणार. बरोबर, डिमांड जास्त आली प्राइस वाढणार, आणि सप्लाय जास्त झालं तर प्राइस कमी होणार. शेअर कमी होणार. मार्केटमध्ये पण तसंच आहे, की ज्यावेळी एखाद्या स्टॉक मध्ये काय होतं, की सेलर जास्त येतात, प्राइस खाली येते, आणि बायर जास्त येतात, त्यावेळी काय होते, प्राइस वरती जात असते. आता ह्याच केसमध्ये काय बघा, की गोल्डच्या केसमध्ये, की आता सध्या डिमांड सप्लाय काहीच नव्हतं. मार्केट ट्रम्पच्या न्यूजमुळे किंवा ग्लोबल सेंटिमेंट खराब असल्यामुळे मार्क काय झालं होतं, की सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून सगळ्यांनी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केली होती, आणि ती इन्व्हेस्टमेंट आता सगळ्यांनी काढली. त्यामुळे गोल्डची प्राइस वाढली होती. आता सध्या तरी गोल्ड 2 वर्ष घ्यायचं प्लॅन करू नका. ठीक आहे, आता हे इन्व्हेस्टमेंट बद्दल तुम्हाला सांगितलं. इन्व्हेस्टमेंट कशी करायची बघा. आता ह्याच्यामध्ये फक्त जॉब करून तुमच्या म्हणजे आताच्या तुमच्या गरजा पूर्ण होतील जॉब करून. जॉब सोबत तुम्हाला काय करायचे, की थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायची. ही इन्व्हेस्टमेंट आपण आजच्या सेशन मध्ये फक्त स्टॉक बद्दलच बघणार आहे, किंवा तुम्हाला ट्रेडिंग ह्याच्याबद्दल सांगणार आहे. बाकीच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर कुणाला इन्व्हेस्टमेंटचा पूर्ण प्लॅन हवा असेल तर मला पर्सनली मेसेज करा. मी तुम्हाला सांगेल की तुमचा फंड किती आहे आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशात केली पाहिजे. डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ जर तुमचा असेल, म्हणजे बघा कोविडमध्ये आपण बघितलं मार्केट खाली येत होतं, त्यावेळेस बाकीच्या गोल्डच्या प्राइस वाढत होत्या, हॉस्पिटल इंडस्ट्री वाढत होतं. म्हणजे एक सेक्टर जरी खाली आलं तर दुसरं सेक्टर कोणतं तरी वरती जात असतं. त्याच्यासाठी आपला जो पोर्टफोलिओ आहे तो काय करायचा आहे आपल्याला, की डायव्हर्सिफाय करायचा आहे, जेणेकरून आपला लॉसेस जे आहेत ते काय होतील, कमी होतील. ठीक आहे, पुढच्या स्लाइड वरती जाऊ आपण. समजतंय ना, जास्त फास्ट तर होत नाही ना. आता बघा शेअर मार्केट वर्क कसं करतं, तर बरेच जणांना माहिती पण असेल, पण आपण एक 5 मिनिटात हे करूया. बघा मेन आपले जे स्टॉक एक्सचेंज आहेत, NSE आणि BSE आहेत, ह्याच्यापेक्षा दुसरे स्टॉक एक्सचेंज पण आहेत, पण ज्याच्यामध्ये ज्याच्यात लिक्विडिटी नाही. तुम्ही हे पण ऐकले असतील. त्याच्यात काय तर 25 का काय तर स्टॉक एक्सचेंज आहेत, पण त्याच्यात लिक्विडिटी लिक्विडिटी म्हणजे काय, की बायर आणि सेलर नाही. या दोन एक्सचेंज वरती जास्त आहे. ह्याच्यामध्ये पण खूप, ह्याच्यामध्ये BSE वरती पण जास्त लिक्विडिटी नसते. आपण ज्यावेळी स्टॉक बाय करतो तो NSE चा स्टॉक सिलेक्ट करायचा आहे. आता मी ट्रेडिंग व्ह्यू वरती दाखवेन ना, त्यावेळी तुम्हाला NSE वरती आलेलं दिसेल बघा. तर NSE चा स्टॉक सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्याच्यावरती जसं आपल्या बँकेवरती RBIचं हे आहे, RBI रेग्युलेटरी आहे, किंवा त्याचा वॉच असतो, तसं ह्याच्यामध्ये काय फ्रॉड होऊ नये, किंवा कोणी शेअर बघा पंप अँड डंप करत असतात, की ते त्याच्यावरती वॉच ठेवण्यासाठी सेबी आहे. तर तसं जर सापडलं कोणी पंप अँड डंप करतोय, तर त्यांचं सगळं जे फंड आहे तो फंड काय केला, तो फ्रीज केला होता. म्हणजे त्यांना 1 रुपया पण भेटत नाही, स्वतःचा पण भेटत नाही, आणि त्यांनी जे कमवले ते पण भेटत नाही. आता हे जे ब्रोकर आहेत, हे ब्रोकर काय करत असतात, की आपला जो हे आहे, की आपण जे काय शेअर घेतलेले आहेत, ते CDSL मध्ये हे करतो. म्हणजे जसं आपण बँकेत पैसे ठेवतो, आपले स्टॉक जे आपण लॉंग टर्म मध्ये बाय केले ते फक्त आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये जातात, आणि आपण जे ट्रेडिंग करतोय ते ट्रेडिंग अकाउंट मध्ये. म्हणजे आपण जेव्हा अकाउंट ओपन करतो तेव्हा दोन अकाउंट असतात, डीमॅट अकाउंट असतं आणि ट्रेडिंग अकाउंट असतं. जेव्हा शेअर बाय करता तुम्ही, आज जर समजा SBI चा शेअर घेतलेला आहे,
तर तो दुसऱ्या दिवशी तुमच्या पोर्टफोलिओ दिसतो, म्हणजे तो तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये जातो. आणि तुमचा ब्रोकर जरी गायब झाला, समजा तुम्ही एंजल वन मध्ये ट्रेड करताय आणि एंजल वनचा काही प्रॉब्लेम झाला, एंजल वन हे झाला, तर तुमचे जे शेअर्स असतात ते तुमच्या पॅन कार्डला अटॅच झालेले असतात. म्हणजे तुम्ही ते ह्याच्या करून दुसऱ्या डिमॅट अकाउंटमध्ये पण ते ट्रान्सफर करून घेऊ शकता. आणि जे ट्रेडिंग करतो ते काही एक दिवसाचं असतं, त्याच्यामुळे त्याच्यात काही प्रॉब्लेम होत नाही. आता हे प्रायमरी मार्केट म्हणजे काय, आता इथून पुढे बघा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट काय करायचे समजून. आता प्रायमरी मार्केट म्हणजे काय, की ज्यावेळी एखाद्या कंपनीला फंडची गरज असते त्यावेळी ते आयपीओ काढतात. आणि आयपीओ हा 15,000च्या आसपास इन्व्हेस्टमेंट लागते. आता हे आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट कुठल्या ह्याच्यात करायचे किंवा कुठल्या नाही, ते पण तुम्हाला आता बघा लेन्स कार्डचा आयपीओ आला होता, त्याचे बरेच चांगले रिव्ह्यू येत होते, काहीचे वाईट, पण लेन्स कार्ड खालीच येणार. का तर बघा जे प्रोमोटर असतात, ते प्रोमोटर काय करतात, आता समजा प्रमोटरच्या ऐवजी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया, की माझी एक कंपनी आहे आणि मी काय केलं, एखादा पार्टनर बघितला आणि त्या पार्टनरला मी 50% इक्विटी दिली, माझ्याकडे 50% आहे. बरोबर, मी मी फाउंडर आहे, किंवा मला ह्याच्यामध्ये माझ्या कंपनीविषयी मला जास्त माहिती, किंवा ती कशी ग्रोथ करायची मला माहिती आहे. तो इन्व्हेस्टर असतो तो हुशार असतो, तो काय करतो, त्याला बाकीचं काय माहित नसतं, तो फक्त ग्रोथ बघतो किती आहे. तो काय करणार, 50% इन्व्हेस्टमेंट लावली, समजा माझे 1 शेअर आहेत, त्यांनी मला काय केलं, की 1 शेअर दिले आणि त्याचे 50% झाले. बरोबर, तर तो काय करणार, एक 5-6 महिने किंवा एक वर्षभर कंपनीला चांगली ग्रोथ आहे असं दाखवणार, डिजिटल मार्केटिंग करणार, काय कर बाकीच्या सगळ्या गोष्टी करून काय करणार, तर कंपनीचं व्हॅल्युएशन होतं 2 कोटीचं. बरोबर, आणि तो काय करणार, एका वर्षात कंपनीचं व्हॅल्युएशन 5 कोटी दाखवणार. मग हे गोष्ट आहे, तर तुम्ही ज्यावेळी आयपीओ सिलेक्ट करता त्यावेळी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. त्या कंपनीचं व्हॅल्युएशन 5 शेअर दाखवलं म्हणजे व्हॅल्युएशन डबल पेक्षा जास्त वाढलं. मग तो काय करतो, जो प्रोमो किंवा जो फायनान्सर असतो, तो काय करणार, की त्याचा कोणीतरी एखादा मित्र घेऊन येणार किंवा एखादा कोणाला तर हे करणार, त्याला सांगणार की बघ एका वर्षात मी काय केलं, की 3 शेअरचं काय केलं, त्यामध्ये प्रॉफिट केलेला आहे. त्याचे जे 50% जे शेअर होल्ड त्याच्याकडे होते, त्यातले तो काय करत असतो, की 25% विकतो. आणि 25% विकताना तो काय सांगतो त्याला, की तुला अजून 5 5 शेअर द्यायची गरज आहे. तो काय करणार, की ह्यातले 25% त्याने विकले म्हणजे स्वतःला काय करणार, 2.5 शेअर घेणार आणि मला 2.5 शेअर देणार. बरोबर, असं करत 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 प्रमोटर काय करत असतो, की त्यांनी लावलेत किती 1 शेअर, तो सगळ्याला एड्यात काढत 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 काय करतो, की स्वतःच्या शेवटी सगळे पैसे काढून घेतो आणि एक्झिट मारतो. म्हणजे 1 शेअर वरतीच काय करतो तो, 25-30 शेअर कमवून मोकळा होतो. आता जे तुम्ही ह्याच्यावरती शार्क टँक मध्ये वगैरे बघता, ते सगळे हेच कामं करतात, पण ते आपल्याला ते समजत नाही. ज्यावेळी आयपीओ घेतो ना, त्यावेळी बघा ज्यावेळी त्यांचा आयपीओ होतो त्याच वर्षी त्यांचा प्रॉफिट असतो, बाकीच्या सगळ्या वर्षी ते लॉस मध्ये दाखवतात स्वतःच्या कंपन्या. आणि स्वतःच्या कंपन्या लॉस मध्ये दाखवून फक्त सॅलरी हे शेअर मध्ये घेतात. बाकीचं कंपनीचं काय असो तुम्ही बघा, सगळे जेवढे इंडियन स्टार्टअप आहेत सगळे लॉस मध्ये. मी परवा एक स्क्रीनशॉट पण पाठवला होता ह्याच्यावरती ग्रुपवरती, तुम्ही बघितलं असेल का नाही काय माहित नाही. पण ह्याच्यामध्ये लॉसेस कुणाच होतात, तर आपले लॉसेस होतात. आणि ह्यांना शेवटी जर कुणीच भेटत नाही त्यावेळी ते काय करतात, तर आयपीओ काढत असतात, स्वतःचे पैसे आपले बाहेर काढण्यासाठी. मग व्हॅल्युएशन असतं 100 कोटीचं आणि दाखवताना 200 कोटीचं दाखवायचं, म्हणजे स्वतःचे 100 कोटी काढायचे पण आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पण काढायचे. आणि आपण ट्रॅप पण होतो ह्याच्यात, तर आपण रिटेल इन्व्हेस्टर ट्रॅप होतो. त्यामुळे आयपीओ घेताना थोडा विचार करूनच घ्यायचा आहे. आता आयपीओ, समजा आयपीओ म्हणजे काय, की कंपनी ज्यावेळी लिस्ट होते त्यावेळी तुम्हाला तो शेअर भेटणार आहे. म्हणजे समजा एखादी तुम्ही टाटाची गाडी घेता, टाटाची गाडी तुम्ही ज्यावेळी नवीन घेता त्यावेळी ती शोरूम मधून घेता. बरोबर, त्यावेळी काय असणार आहे, की याच्यामध्ये आयपीओ ज्यावेळी येतो त्यावेळी तुम्ही जिथून घेतला, म्हणजे सेबी, बीएससी, एनएससी सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि ज्यावेळी तुम्ही हा शेअर, समजा तुम्ही टाटाचाच एखादा शेअर घेतला आणि तो आयपीओ मध्ये घेतला आणि तुम्ही ज्यावेळी काय करता, तो दुसऱ्याला विकताय. समजा तुम्ही आता टाटा मोटर्स आहे, समजा 700 रुपयाला तुम्ही बाय केलेला आहे आणि ज्यावेळी तुम्ही 800 रुपयाला विकता त्यावेळी तो जातो सेकंडरी मार्केटमध्ये. म्हणजे आपण जे काही करतो ते, ज्यावेळी आपण एखादी गाडी घेतली, गाडी घेताना शोरूम मधून घेतली आणि गाडी जर आपण विकतोय त्यावेळी शोरूमचा आणि आपला काही संबंध असणार आहे का, आपण कोणाला विकू शकतो, शोरूमची परमिशन घ्यायची गरज नाही. सेम तसंच आहे, आपण शेअर घेतला, आपल्याला काय करायचं, तो विकायचा आहे, त्यावेळी आपल्याला इकडे परत प्रायमरी मार्केटमध्ये जायची गरज नाही, आपण गेलो सेकंडरी. आपण आता जे शेअर्स बाय करतो किंवा सेल करतो हे पूर्ण सेकंडरी मार्केटमध्ये करतो. आयपीओ असतो तो फक्त प्रायमरी मार्केटमध्ये असतो. आणि आयपीओ घ्यायचा, आयपीओ जर चांगल्या कंपनीत घेतला ना, तर बघा आजच्या डेटमध्ये तुम्ही किंवा मी एखादी मोठी कंपनी हे करू शकतो, समजा टीसीएस किंवा विप्रो किंवा एखादी बँकिंग सेक्टर एसबीआय बघा, हे असे सर्व्हिस इंडस्ट्री मधली असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री मधली असेल, हे तर अशी एखादी कंपनी आपण ओपन करू शकतो का? किंवा ठीक आहे एखाद्याकडे नॉलेज पण आहे तो करू पण शकतो, पण आजकाल काय झालंय, की जे मोठे मोठे शार्क आहेत, जे मोठे मासे आहेत, ते काय करतात, समजा तुम्ही एखादा
सेटअप चालू केला आणि जर कुणाला तर समजलं की असा असा सेटअप आहे आणि ह्याच्यावरती काय आहे, की फक्त तुम्हाला फंडची कमी आहे, तर मोठ्या फंडने कुणी तर सेम सेटअप चालू करतो. बरोबर. त्यामुळे आता मी तर एखादी कंपनी चालू करत नाही किंवा आपण आपल्यापैकी कुणी चालू करत नाही. पण एखाद्या चांगल्या कंपनीचे शेअर तरी आपण बाय करू शकतो. त्या कंपनीला शेअर्स बाय करताय म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे मालक होताय. बरोबर. आणि आयपीओ येतात सुरुवातीला 400-500 शेअरचे आयपीओ असतात किंवा ह्याच्यापेक्षा कमी असतात. आणि हीच कंपनी ज्यावेळी 2,000, 3,000 किंवा 20-20 हजार शेअरचे होते त्यावेळी हे तुमचे पैसे असतात ते कितीतरी पटीने वाढलेले असतात. मी काही आता लेटेस्ट मध्ये आलेले शेअर्स पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे त्या एक 5-6 वर्षापूर्वी जर तुम्ही 1 लाख रुपये टाकले असते तर त्याचे किती झालेत हे पण तुम्हाला आता बघायला भेटेल किंवा त्याच्यामध्ये पुढे अपॉर्च्युनिटी पण किती आहे हे पण तुम्हाला मी दाखवून देईन. आता हे ट्रेडिंग सेटलमेंट बघा, T+1 सायकल म्हणजे काय, जर मी आज बाय टुडे तर मला दुसऱ्या दिवशी तो तुमच्या अकाउंटला येणार आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही तो सेल करू शकता. पहिलं कसं होतं B2S, बाय टुडे सेल टुमारो. पण आता काय केलं की हे 2 दिवस तुम्हाला कंपल्सरी जातात कारण ते सेबीला समजत नाही की तुम्ही ट्रेडिंग केलेलं आहे लॉंग टर्म मध्ये शेअर बाय केलेला आहे. त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटला जमा होतो. ज्या दिवशी तुम्ही बघा आता बरेच जण आज घेतात आणि दुसऱ्या दिवशी विकतात. काही वेळेस जर ते हे झालं तर तुम्हाला तिथं फाईन पण लागू शकतो. त्यामुळे कमीत कमी 1 दिवस तरी शेअर तुमच्या अकाउंटला तो राहू द्या. एक प्लेस ऑर्डर किंवा हे की फॅक्टर्स कुठले कुठले कंपनी परफॉर्मन्स, तुम्हाला कंपनी परफॉर्मन्स चेक करायचा आहे ज्यावेळी तुम्ही आयपीओ घेता त्यावेळी तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस खूप गरजेचं आहे. फंडामेंटल अनालिसिस गरजेचं का आहे, बघा ज्यावेळी लग्न करायचं असतं त्यावेळी आता हे फंडामेंटल अनालिसिस त्याच्याची एक सिमिलर एक्झाम्पल आहे. त्याच्यामुळे सुनील सर, गुड इव्हनिंग. तर आता सिमिलर एक्झाम्पल आहे म्हणून मी तुम्हाला ते सांगतो. फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस बघा ज्यावेळी लग्न करतात आता मुलाचे फक्त हा बाजूला. सर, एक क्वेश्चन होता. तुम्ही कंटिन्यू करा. एक क्वेश्चन होता, नंतर विचारतो मी. नाही, बोला ना सर, ह्याच्या रिगार्डिंग असेल तर हिथंच विचारा म्हणजे तो डाऊट लगेच. नाही, हा हा, म्हणजे मी याच्या रिगार्डिंग विचारत होतो की आयपीओ मध्ये, हा जसं की आयपीओ आपण घेतो. मी आतापर्यंत भरपूर आयपीओ अप्लाय केले, बट कधी लागला. आयपीओ लागला नाही आमचा, आपला नंबर. ओके. असं काय ट्रिक आहे का जिथे की म्हणजे आयपीओ लागू शकतो? ट्रिक तर नाही, फक्त काय करा की तुमचे 1-2 जर डीमॅट अकाउंट असतील तर प्रत्येक डीमॅट अकाउंट वरनं अप्लाय करा किंवा तुमच्या घरचे जे कोणाचे असतील त्याच्यावरनं करा. त्याच्यामध्ये प्रोबेबिलिटी जास्त येते. म्हणजे समजा जर मी एक अकाउंट वरतीच करतोय त्याच्याऐवजी जर 5 अकाउंट हम्म. वर करतोय की तुमच्या जर अच्छा प्रत्येकाच्या खाली 1-2 अकाउंट आहेत तर त्याच्यामध्ये कुठं तर एखादा चान्सेस असतात की तिथं तुम्हाला तो लागू शकतो. अच्छा. म्हणजे असं मी फॉर एक्झाम्पल एक लॉट घेतला. आता फॉर एक्झाम्पल मी 3-4 लॉट घेतले, त्यामध्ये काही चान्सेस तसं नाही असतात ते का की काय, मला आयपीओ लागू शकतो? असं काही चान्सेस नाहीत त्याच्यामध्ये कारण ते पूर्ण जे आहे ते काय म्हणतात ते, लॉटरी सिस्टम. हा लॉटरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये चान्सेस नाही. बरेच जण पहिल्या ह्याच्यात लागतो, काही लोकांना लागत लागत पण नाही. हा, म्हणजे आता पण भरपूर अप्लाय केले, म्हणजे कधीच लागला नाही आयपीओ. त्यामुळे विचारतो की काय ट्रिक आहे याच्यामध्ये की आपल्याला तो नंबर लागू शकतो. नाही नाही, ट्रिक तर तेच आहे की तुम्ही 2-3 अकाउंट मधून हे करा किंवा तुमच्या जे फॅमिलीमध्ये जर कुणाचं असेल तर त्याच्यावरून तुम्ही ते हम्म, हम्म. अप्लाय करा. अच्छा अच्छा, ओके ओके. थँक्यू सर. बघा आता ह्याच्यामध्ये फंडामेंटल आणि टेक्निकल बघायचं. जसं आपण आता लग्नाचं उदाहरण सांगितलं फंडामेंटल, तर मुलाचं पहिलं बॅकग्राऊंड चेक केलं जातं आणि त्याच्यानंतर तो आता काय करतो हे चेक केलं जातं. आजकाल सिबिल पासून सगळं बघितलं जातं. आता म्हणजे तेच आहे की आपण एखादा शेअर्स बाय करतो त्याचं फंडामेंटल मग त्याचं बॅकग्राऊंड बघायचं की कंपनी काय करते, कंपनीचं प्रॉफिट किती आहे, त्याचे प्रोमोटर कोण आहे, डायरेक्टर कोण आहे, का एखादी बरंच कंपनी ओपन केली आणि तिथल्या तिथे ट्रान्झॅक्शन मित्राच्या कंपनीत करून त्यांनी फक्त टर्नओव्हर दाखवलेला आहे का. आणि त्यात समजा आता ते प्रोडक्ट आहे की ते प्रोडक्टची सध्या गरज आहे का. आता काही प्रोडक्ट आउट, जसं टेक्नॉलॉजी वाढली तसे काही प्रोडक्ट आउटडेटेड पण होत चाललेले आहेत. मग त्या प्रोडक्टची सध्याची गरज किती आहे हे तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस मध्ये बघायचं. आणि आयपीओ घेतात त्यावेळी फंडामेंटल कारण त्याचा टेक्निकल चार्टच नसणार आहे. त्यामुळे चार्ट कधी बघणार आहे आपण की ज्यावेळी टेक्निकल अनालिसिस कधी करणार आहे, फंडामेंटल ज्यावेळी तो सेकंडरी मार्केटमध्ये येईल त्यावेळी आपण तो टेक्निकल चार्ट बघणार आहे की त्याच्यावरती सप्लाय डिमांड काय आहे किंवा त्याच्यामध्ये आता हा जो आपण जो चार्ट मी तुम्हाला दाखवेल ना तो चार्ट तुम्हाला पूर्णपणे सांगत असतो. ते कॅन्डल आहेत ना, त्या कॅन्डल पूर्ण सांगतात की इथं ऍक्टिव्हिटी काय चालली, बायर वाढतात सेलर वाढतात आणि प्राइस ऍक्शन जे काय आपण बघतो पॅटर्न असतात डब्ल्यू पॅटर्न एम पॅटर्न हे पण तुम्हाला सांगत असतात. फक्त ते आपल्याला रीड करता आलं पाहिजे. इथे पुढची स्लाइड घेऊ आपण. तर हेजिंग, हेजिंग जे काय, आता हेजिंग हे तर थोडक्यात सांगतो आपण डायरेक्ट लाईव्ह बघूया आणि आपल्याला ते स्ट्रॅटर्जी पण पुढे बघायची. आता हेजिंग काय आहे बघा, हे सगळ्यात सेफ स्ट्रॅटर्जी. याच्यामध्ये हेजिंगचं बेनिफिट काय आहे की तुमचा एकतर फंड कमी लागतो. म्हणजे जिथे तुम्हाला 2 लाख लागतात
ते तुम्ही 60-70 हजारात ट्रेड करू शकता. म्हणजे आजकाल जर कोणी म्हणत असेल की ट्रेडिंगसाठी खूप पैसे लागतात, तर ते कन्सेप्ट चुकीची. आणि दुसरं काय आहे की याच्यामध्ये तुमचा जो एस एल आहे किंवा जो लॉस आहे, तो लॉस अगोदर तुम्हाला समजतो. आता एक सिंपल एक्झाम्पल म्हणजे काय, की तुम्ही समजा एक 15 लाखाची कार घेतली आणि 15 लाखाच्या कारचा इन्शुरन्स आहे समजा 20-30 हजार रुपये, समजा 30 हजाराचा काय आहे याचा इन्शुरन्स आहे. म्हणजे हा 30 हजार रुपये पूर्ण तुमचे 15 लाख कव्हर करतो. सेम हेजिंग मध्ये पण तेच आहे की तुम्ही जर 15 लाखाची पोझिशन घेताय आणि ती पोझिशनची रिस्क कव्हर करण्यासाठी तुम्हाला एक 30 हजाराची काय करायची पोझिशन घ्यायचे. दोन्ही पोझिशन एक अपोजिट साईडच्या असणार आहेत. ह्याच्यामध्ये काय आहे बघा, की जर तुमचा कारचा ऍक्सिडेंट झाला तर तुमचे 30 हजार रुपये काय होणार आहे, म्हणजे 30 हजाराचं बेनिफिट भेटणार. ऍक्सिडेंट झालाच नाही तर काय होणार, हे 30 गेले, पण हे 30 गेलेलं काही वाटत नाही, पण ह्याची पूर्ण रिस्क आपल्याला असते. 15 लाखाची रिस्क इथं कव्हर होणार आहे. बघा ते काय स्ट्रॅटर्जीज वगैरे आहेत ते आपण एकदा स्पेशल ह्याचं हेजिंग स्ट्रॅटर्जी पण बघू, आपण चार्ट वरती पण ते बघूया. आता आपल्याला स्टॉक सिलेक्शन कसं करायचंय ते अगोदर बघू. तुम्ही बघा स्टॉक सिलेक्शनची प्रोसेस पण मी खाली त्या पीडीएफ मध्ये दिली, पीडीएफ हवी असेल तर शेअर पण करतो. आता बघा, नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट NSE इंडिया, ह्याच्यावरती तुम्ही हे करा, किंवा हे कुणी पण बघू शकतो, लाईव्ह मार्केटमध्ये पण हे करतात. आता ह्याच्यावरती गेले, NSE.India सर्च करा. बघा ह्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट काय आहे ते तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये बघा 9 वाजून 8 मिनिटांनी काय करायचे, मार्केट ओपन व्हायच्या अगोदर तुम्ही तर ग्लोबल मार्केट चेकच करू, 9च्या आतमध्ये चेक करायचे की ग्लोबल मार्केट चेक कुठे करणार, मनी कंट्रोल वरती तुम्ही सर्च करा मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये, किंवा मी तर सकाळी तुम्हाला ग्लोबल मार्केट सेंटिमेंट पण देत असतो. जर ग्लोबल मार्केट जर पॉझिटिव्ह मध्ये क्लोज झालेले असतील सगळे, तर इंडियन मार्केट पण पॉझिटिव्ह मध्ये क्लोज व्हायचे चान्सेस असतात. असं काही 100% असे काही ट्रिक नाही की काल सगळेच ग्रीन होते म्हणजे इंडियन मार्केट पण ग्रीन असेल. मार्केट कधी कधी त्याच्या अपोजिट पण जाऊ शकतं, फक्त एक चान्सेस असतात की त्याच्यातून तुम्हाला व्ह्यू समजतो की काय होणार आहे ते. ग्लोबल मार्केट चेक केलं त्याच्यानंतर तुम्ही सकाळी काय करायचं आहे, ते मार्केट डेटावरती बघायचं 3 नंबरचा ऑप्शन स्क्रीन दिसते ना सगळ्यांना. हो. आता मार्केट डेटामध्ये गेलं, याच्यामध्ये बघा इथे काय आहे की प्री ओपन मार्केट. आता हे कधी चेक करायचे, 9 वाजून 8 मिनिटांनी, 9 वाजून 7 मिनिटापर्यंत काय होत असतो हा डेटा त्याच्यावरती अपलोड, म्हणजे 9-7 पर्यंत प्री ओपन ऑर्डर चालू असतात. 9 वाजून 8 मिनिटांनी काय होतं की इथं आपल्याला समजतात. ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा, की ऍडव्हान्स किती आहेत 12 आणि डिक्लाइन आहे 33, आणि मार्केट किती ओपन झालं होतं तर 111 पॉईंट. आता ह्याच्यामध्ये पण एक स्ट्रॅटर्जी बघा, मार्केट ज्यावेळी 50%, 0.50% त्या आसपास गॅप अप किंवा गॅप डाऊन, आता हे खाली ओपन झाले म्हणजे गॅप डाऊन आहे, बरोबर आहे. आणि वरती ओपन झाला असेल तर ते असणार आहे गॅप अप. आता मार्केट जर समजा 50%च्या जवळपास गॅप अप किंवा गॅप डाऊन झालं, तर तिथं तुम्ही एक स्कॅल्पचं ट्रेड मारू शकता. म्हणजे मार्केट ओपन झाले झाले काय, आता समजा बघा इथे, समजा मी इथं बाय केलेलं होतं किंवा इथं मी पुट बाय केलाय, आणि मार्केट डायरेक्ट काय झालं की 111 पॉईंटने, म्हणजे 100 पॉईंट पेक्षा जास्त जर गॅप डाऊन ओपन झालं तर माझा इथं काय होणार आहे, प्रॉफिट होणार. मी काय करणार, लगेच प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करणार. आता जास्त रिस्क नको, मार्केट परत वरती पण जाऊ शकतो. किंवा काही जणांनी इथं जर ज्यांनी कॉल बाय केलेला असणार आहे, मार्केट जर डायरेक्ट 110 किंवा 100 पॉईंटने जर खाली ओपन झालं, सगळ्याचे सेल असणार आहेत त्याच्या खाली, किंवा मॅक्झिमम लॉस बुक करून ते काय करणार, बाहेर पडणार. मग तिथं काय होतं की डबल प्रेशर येतं, जे सेल बुक करतात त्यांच्या ऑर्डर असतात, जे प्रॉफिट बुक करतात त्यांचे ऑर्डर असतात. आणि ह्या केसमध्ये काय होतं की मार्केट इथून थोडंसं काय होत असतं, वरती जात असतं. मग तिथे तुम्हाला मार्केट ओपन झालं, जर गॅप डाऊन ओपन झालं तर तो कॉल बाय करा आणि छोटंसं टार्गेट घेऊन बाहेर पडा. इथं स्कॅल्पिंग सांगितलं मी तुम्हाला, ट्रेड नाही सांगितलं. स्कॅल्प 1-2 मिनिटात मोमेंट कॅप्चर करायची आणि बाहेर पडायचं. त्याच्या उलट आहे, जर मार्केट गॅप अप ओपन झालेला आहे 100 पॉईंट पेक्षा जास्त, तिथं काय असणार, ज्यांनी पीई बाय केलाय त्यांचं लॉसेस होत असणार आहेत, ते पोझिशन कट करणार. आणि ज्यांनी कॉल बाय केलाय ते प्रॉफिट बुकिंग करणार. तिथं काय होतं की ऑर्डर जास्त पडल्यामुळे मार्केट थोडंसं खाली येतं. तिथे तुम्हाला काय करायचं, पीईचा स्कॅल्प करायचा आहे. छोटा छोटा ट्रेड घ्यायचा आहे इथे. बघा हे एक स्ट्रॅटर्जी आहे. कधी तुम्हाला सुरुवातीला पेपर ट्रेड मध्ये करा आणि नंतर तुम्हाला वाटलं की ह्याच्यामध्ये ऍक्युरसी चांगली येते तर तुम्ही ते करू पण शकता. आता इथे तुम्हाला समजतं की ज्या दिवशी बघा ऍडव्हान्स जास्त असतील, मार्केट चांगलं वरती जातं, आणि डिक्लाइन जास्त असतील तर मार्केट म्हणजे खाली जायचे चान्स असतात किंवा साईडवेज जाऊ शकतं. तर परवाच्या डेटला बघा काय होतं, एवढं खाली ओपन झालं पण पूर्ण ते रिकवर पण झालं होतं. सध्या मार्केट जे आहे ते ऑल टाइम हायच्या जवळ आहे, आणि आपल्याला लवकरच समजेल की ऑल टाइम हाय पण ब्रेक होईल, कारण मार्केट जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त काळ बाबू घे जेवायला.
खाली माईक बंद करा मॅडम. आता इथे काय करायचं तुम्हाला, एक तर निफ्टी चेक करायचं. आपण काय करतो की फ्युचर ऑप्शन मधले स्टॉक सिलेक्ट करतोय, तर तुम्हाला फ्युचर ऑप्शनचा पण व्ह्यू चेक करायचा. इथे बघा तुम्ही FNO सिलेक्ट करा, तर सगळे स्टॉक हे फ्युचर ऑप्शन मध्ये नाहीत. जवळपास 200 250 स्टॉक असतात. आता इथे तुम्हाला ऍडव्हान्स डिक्लाइन समजते. ठीक आहे, म्हणजे हे 9 वाजून 8 मिनिटांनी तुम्हाला करायचं, इथं समजते काय करायचं. त्याच्यानंतर बघा ज्यावेळी मार्केट ओपन होतं, मार्केटला एक 5 मिनिटं जाऊ द्या, मार्केटला एक सस्टेन होऊ द्या. सकाळी पहिल्या 5 5 किंवा 15 मिनिटात खूप वॉलटाईल मार्केट असतं, त्याला आपल्याला डायरेक्शन समजत नाही कुठे जातं. इथे मार्केट डेटावरती परत जावं, तर 4 नंबरला एक ऑप्शन आहे इंडायसेस मध्ये. तर हे इंडायसेसला तिथे क्लिक करा. तर इथे तुम्हाला इंडायसेस दिसतात, तिथं वरती दिसतं इथं. इथे हिट मॅप म्हणून आहे, हिट मॅपला क्लिक करा. म्हणजे हा जो डेटा सगळा दिलाय तो तुम्हाला एक ग्राफिकल फॉर्मॅट मध्ये दिसेल, की तो बघायलाही सोपा जातो आणि रीड करायलाही सोपा जातो. तर इथं इथं बॉर्डर मार्केट म्हणजे निफ्टी काय आहे हे, आणि लाईव्ह मार्केटमध्ये कंटिन्यू चेंज होत असतात. तर हे तुम्ही ऑन ठेवलं लाईव्ह मार्केटमध्ये, हे तुम्हाला समजेल हे कंटिन्यू डेटा इथं चेंज होत असतो. आपल्याला हे 9 वाजून 20 मिनिटं म्हणजे पहिले कमीत कमी 5 मिनिटं तर मार्केटला सस्टेन होऊ द्या. बॉर्डर मार्केट बघायची गरज नाही, आपल्याला सेक्टर बघायचं की कोणतं सेक्टर पॉझिटिव्ह आहे. समजा निफ्टी जर वरती चाललंय, निफ्टी बुलिश आहे, तर आपल्याला ह्याच्यामधलं सेक्टर बघायचं की जे सगळ्यात चांगलं बुलिश आहे. म्हणजे तिथं काय दिसतंय की तुम्हाला बघा, की निफ्टी PUC बँक हे सगळ्यात जास्त बुलिश आहे, 1.7%. आणि बेरिश कोण आहे, निफ्टी IT. मार्केट जर इंडियन मार्केट किंवा निफ्टी निफ्टी जर बुलिश असेल, अप ट्रेंड मध्ये असेल, तर ह्याच्यामध्ये जो ग्रीन जास्त दिसतोय तो जो जास्त वाढलेला आहे, जे सेक्टर वाढलंय त्यातला आपल्याला स्टॉक फाइंड आउट करायचा आहे. आणि जर निफ्टी जर खाली येत असेल, डाऊन ट्रेंडला असेल म्हणजे बेरिश असेल, तर त्यावेळी तुम्हाला जो सेक्टर खाली पडलंय, म्हणजे जे सेक्टर मार्केटला खाली घेऊन येतंय त्या सेक्टरमध्ये तुम्हाला ट्रेड करायचं आहे. कारण तुम्हाला तिथं चांगले मुवमेंट भेटणार आहे. आणि मार्केट वरती जाते, तर जे सेक्टर मार्केटला वरती घेऊन जाते त्या सेक्टरमध्ये ट्रेड करायचं. आता ह्याच्यामध्ये तो तुम्ही बघितला, इथं निफ्टी IT मध्ये जाऊ, तर एवढे सगळे स्टॉक आहेत. आता बघा किती झाले, 2 4 6 8 आणि एक 10 स्टॉक आहेत. त्या 10 स्टॉक मधला घ्यायचा कुठला, बरोबर. आता हा सगळ्याला सगळ्यात मोठा प्रश्न आहे, हा 10 स्टॉक किंवा आपण निफ्टी PUC बँक मग बघा, हे गव्हर्नमेंट सेक्टरच्या बँक आहेत. ह्या सगळ्यामधले काही वरती चाललेत, काही खाली येतात. पण खाली येणार आहे बघा 0.05%, आणि किती आहे 0.30%. मध्ये खाली PUC बँकेला खाली घेऊन येणार इंडियन बँक आणि IOB, त्या दोनच बँक आहेत. पण त्या काय आहेत की एकदम कमी हे आहेत, डाऊनला आहेत, आणि वरती घेऊन जाणार जास्त आहेत. ठीक आहे, आता इथं तुम्हाला समजलं की कोणतं सेक्टर बुलिश आहे, कोणत्या स्टॉक मध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, तो होम पेजला परत क्लिक करा. हा पाथ लिहून घ्या, हा विसरून जाणार परत तुम्ही. होम पेजला क्लिक करा, मार्केट टर्न ओव्हर, त्याच्या खाली थोडंसं स्क्रोल करायचं, मार्केट स्नॅपशॉट आहे बघा. स्नॅपशॉटला इथं व्ह्यू मोर करा. हा पाथ लिहून घ्या, हा पाथ परत विसरणार तुम्ही. आता हे व्ह्यू मोरला गेले की ऑल सिक्युरिटीज दिसतात, म्हणजे जे काय 5,000+ स्टॉक जे लिस्टेड आहे ते सगळे स्टॉक तुम्हाला इथं दिसतील. आपल्याला काय करायचं की फ्युचर आणि ऑप्शन मधला स्टॉक घ्यायचा आहे, FNO सिक्युरिटी. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये गेलो. आता इथे गेल्यानंतर मला काय बघायचंय बघा, इथं शेवटी व्हॅल्यू, आणि इथं व्हॅल्यू, तर व्हॅल्यूम नाही बघायचा तुम्हाला, व्हॅल्यू बघायचंय. आणि याच्यावरती डबल क्लिक करा तुम्ही. तर डबल क्लिक केल्याने काय होणार की डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला दिसणार आहे. आता इथे काय दिसतंय बघा, मुथूट फायनान्स, बरोबर. त्याची व्हॅल्यू किती आहे, 1,75,856, आणि व्हॅल्यू आहे लाखात. म्हणजे CR मध्ये अमाऊंट गेली आहे. तर एवढी जी अमाऊंट आहे हे कुणी तुमच्या माझ्यासारखा एखादा रिटेल ट्रेडर एवढी लावू शकत नाही, किंवा आपण जरी लावलं तर आपल्या सगळ्याच एकमत नसणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त फंड रिटेल ट्रेडरकडे आहे. पण ते आपल्याला समजणारच नाही की आपण कुठल्या ट्रेड मध्ये लावलं पाहिजे. किंवा BSE बघा, BDL बघा, आयडिया बघा, रोज तुम्हाला या लिस्ट मध्ये दिसतोय, रोज थोडा थोडा वाढत चालला. हे इन्स्टिट्यूशन बाय करत असतात, जे मोठे प्लेयर आहेत. आपल्याला काय शेअर मार्केट हे कोणीतरी ऑपरेट करतं. मी ऐकलं पण असेल किंवा हे केलं असेल, मार्केटला कोणतरी ऑपरेट करतं, आणि आपल्याला काय करायचं की कोणतरी ऑपरेट करतंय त्या ऑपरेटर सोबतच आपल्याला जायचं. तर हे काय, हा हे पूर्ण डेटा अनालिसिस आहे. हे डेटा अनालिसिस अजून मार्केटमध्ये जास्त कोणाला माहिती नाही. बरेच जण अजून पण टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस वरती ट्रेड करतात. म्हणजे आजच्या डेटला कोण कुठल्या स्टॉक मध्ये इंटरेस्टेड आहे, तर मुथूट फायनान्स मध्ये सगळे इंटरेस्टेड होते. तर याच्यामध्ये बघा एवढा वाढलाय पण किती तो 9.93%. हे सकाळी तुम्हाला ह्याच्यामध्ये चेक करायचं. त्यामध्ये पहिले 5 स्टॉक बघायचे. ते पहिले स्टॉक मार्केट बुलिश आहे तर तुम्हाला इथं गेनर मध्ये जायचं, मार्केट जर बेरिश असेल तर तुम्हाला लुजर मध्ये जायचं. सेम इथंही करायचं, की कोण जास्त खाली आणते मार्केट. आता बघा इन्फोसिस खाली आला होता, 2.33% आहे, तो व्हॅल्यू पण जास्त दिसतो.
तर आपण अगोदर बुलिश बघूया. तर मुथूट फायनान्स दिसतो तुम्हाला. त्या पहिल्या पाच मध्ये 5 स्टॉक तुम्हाला इथं दिसतील. त्याच्यानंतर काय करायचं पण तुम्हाला समजलं की कुठल्या आपल्याला त्या पहिल्या 5 मध्ये आपल्याला काय करायचं, बाईंग करायचं. त्याचे चार्ट बघायचे आपल्याला. ते चार्ट कुठे बघणार आहे आपण, ट्रेडिंग व्यू वरती बघणार. ठीक आहे, आता मी सर्च करतो मुथूट फायनान्स. 5 मिनिटाची टाइम फ्रेम आपण 5 मिनिटानंतर बघितलं होतं. तिथे जरी तुमची एंट्री झाली असती तर ओपनिंग प्राइस आहे ती 3684, तिथून प्राइस वरती गेली. 0.5% ची मुवमेंट जरी कॅप्चर केली तरी तुमचा 1000 रुपये प्रॉफिट होतो. बघा जवळ, हा 1.65%. 1% जरी मुवमेंट तुम्हाला भेटली, 2-2.5% तुमचा काय होत असतो, ऑप्शन मध्ये प्रॉफिट होतो. ठीक आहे, हा शेअर तुम्हाला सापडला. लाईव्ह मध्ये पण तुम्हाला समजणार. एका दिवशी आपण लाईव्ह मध्ये सकाळी 9 वाजता हे जे आता मी काय शिकवतो ते सगळं लाईव्ह मध्ये आपण बघूया, म्हणजे तुम्हाला स्टॉक सिलेक्शन प्रोसेस समजेल. ठीक आहे, इथून तुम्हाला स्टॉक समजला. त्याच्यानंतर बीएससी होता. बघा 9 वाजून 15 मिनिटांनी मार्केट ओपन झालं इथे. आता हे रेड कॅन्डल का दिसते तुम्हाला, तर कालच्या कालच्या क्लोजिंगच्या खाली असल्यामुळे हे त्याच्यावरती ट्रेडिंग व्ह्यूला तुम्हाला हे रेड कॅन्डल दाखवून तुमचे डिमॅट जे तुम्ही ट्रेडिंग अकाउंट यूज करता त्याच्यामध्ये बघा ही कॅन्डल तुम्हाला ग्रीन दिसत असणार. गॅप डाऊन ओपन झाला आणि तिथून प्राइस काय झाली वरती. आता हे प्राइस चेक करताना काय करायचं की व्हॅल्यूम पण वाढते का, प्राइस वाढली व्हॅल्यूम वाढत असेल अप ट्रेंड मध्ये जाणार, आणि प्राइस जर वाढते आणि व्हॅल्यूम काय होतोय, कमी होतोय, तर त्याचे जो ट्रेंड आहे ते ट्रेंड काय होते, वीक होत चाललेला आहे असं समजतं. बघा आता इथे काय झाले, प्राइस खाली आली दिसतंय तुम्हाला, आणि व्हॅल्यूम कमी झाला. हे काय करतंय की जरी खाली येत असेल तरी इथून तो काय होणार आहे, वरती जाणार. पण जर प्राइस खाली येते आणि जर व्हॅल्यूम जर वाढत असता तर हा इथून अजून खाली आला असता. व्हॅल्यूम अनालिसिसला 2-3 सिम्पल ट्रिक आहेत बघ. त्या ट्रिक तुम्ही यूज करा, तुम्हाला म्हणजे तिथं समजणार आहे की काय होतं. प्राइस वाढते, व्हॅल्यूम वाढतोय, अप ट्रेंड कंटिन्यू राहणार. इथून काय दिसतं की प्राइस खाली आली आणि व्हॅल्यूम कमी झाला, म्हणजे हे परत रिव्हर्सल जाणार आहे. आणि जर डाऊन ट्रेंड मध्ये येतोय, बघा तुमचं एकदम पण नाही कुठं दाखवलं, इथे बघा डाऊन ट्रेंड आहे आणि प्राइस काय होत होती, वाढ म्हणजे त्या पहिल्या प्राइस पेक्षा इथं प्राइस जास्त आहे, तिथून तो खाली आला. हे अनालिसिस चेक करा, म्हणजे सकाळी ज्यावेळी तुम्ही ट्रेड घेताय त्यावेळी हे व्हॅल्यूमच्या कॅन्डल ह्या वाढत गेल्या पाहिजे. पहिल्या कॅन्डलपेक्षा दुसरी कॅन्डल, तिसरी कॅन्डल कमीत कमी, किंवा मग हे जर तुम्हाला समजत नसेल, व्हॅल्यूम इंडिकेटर लावला तुम्ही, त्या सेटिंग मध्ये जा आणि इथं व्हॅल्यूम एम ए आहे, म्हणजे व्हॅल्यूमचा मुव्हिंग ॲव्हरेज, की त्याच्यामध्ये समजतंय तुम्हाला की आता ह्या कॅन्डलचा जो ॲव्हरेज व्हॅल्यूम आहे त्या ॲव्हरेज व्हॅल्यूम पेक्षा आताचा व्हॅल्यूम जास्त आहे, त्याच्यामुळे प्राइस वरती गेली. इथे बघा प्राइस खाली येते पण ॲव्हरेज व्हॅल्यूम पेक्षा प्राइस व्हॅल्यूम कमी आहे, त्याच्यामुळे परत तो रिव्हर्सल गेलेला आहे. हे अजून तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये व्यवस्थित समजेल, फक्त स्टॉक सिलेक्शन आहे. आता फक्त हे एकच वेबसाईट आपल्याला यूज नाही करायची. समजा इथे तुम्हाला जे स्टॉक दिसले बरोबर आहे, की कुठल्या स्टॉक मध्ये बाईंग येते किंवा कुठल्या स्टॉक मध्ये इन्स्टिट्यूशन बाय करते. मग आता हे बाईंग करतात ते कंटिन्यू राहणार आहे का नाही हे जर चेक करायचं, तर काय करायचं की आपल्याला ओपन इंटरेस्ट बघायचा. आता ओपन इंटरेस्ट म्हणजे काय आहे की बघा, एक ओपन पोझिशन, सेलचं पोझिशन समजा. आता जसं की आपण व्हॅल्यूम बघितला, व्हॅल्यूम कसा तयार होतो, समजा मी एक शेअर सेलसाठी टाकतो, सेलची ऑर्डर टाकली आणि तुम्ही तो शेअर काय केला, बाय केला. तिथं व्हॅल्यूम झाला, एक व्हॅल्यूम तयार झाला. 10 शेअर बाय करतोय आणि तुम्ही 10 शेअर सेम क्वांटिटी मध्ये बाय बाय करतात, तिथं पण एकच व्हॅल्यूम तयार होणार, असं नाही की 10 व्हॅल्यूम. जेवढ्या व्हॅल्यू म्हणजे ट्रेड होतात त्याच्यानुसार व्हॅल्यूम जनरेट होणार. ओआय काय, ओपन इंटरेस्ट, किती ऑर्डर त्या ओपन आहे सेलिंगसाठी, ते तुम्हाला इथे समजतात. ओपन इंटरेस्ट पहिल्याच दिवशी समजणं थोडंसं अवघड आहे, तरी पण आपण लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला तो चार्ट दाखवल्यावर समजेल. आता ओपन इंटरेस्ट बघायचा कसा, तर त्याच्यावरती बघा, गुगल वरती जावा आणि सरळ सर्च करा, इन्क्रीज इन ओपन इन्क्रीज ओपन इंटरेस्ट विथ प्राइस, किंवा इन्क्रीज इन ओपन इंटरेस्ट आणि इन्क्रीज इन प्राइस. म्हणजे ओपन इंटरेस्टचा थोडक्यात अर्थ असा घ्या, त्याच्यामध्ये कोणता मोठा इन्स्टिट्यूशन बाईंग करतो. मनी कंट्रोलच्याच वेबसाईट वरती जावं, तिथे व्यवस्थित तुम्हाला दिसेल. फ्री मध्ये दिसतं, मी कुठली पेड ऍडव्हर्टाईज तुम्हाला पेड वेबसाईट सांगत नाही.
बघा आता ह्याच्यामध्ये गेले तुम्ही, इन्क्रीज इन ओपन इंटरेस्ट अँड इन्क्रीज इन प्राइस, ह्याच्यामध्ये ऑल फ्युचर दिसते. ऑल फ्युचरच्या ऐवजी आपल्याला इथं काय करायचंय, स्टॉक फ्युचर करायचं आहे. आणि ऑल एक्सपायरी दिसतात, त्याच्याऐवजी 25 नोव्हेंबर म्हणजे चालू महिन्याची एक्सपायरी करायची. जर आता 25 नोव्हेंबर, आता हे 20 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही करू शकता. जशी एक्सपायरी जवळ येईल म्हणजे शेवटच्या 2-3 दिवसात काय करायचं, तर 30 म्हणजे पुढच्या महिन्याची एक्सपायरी सिलेक्ट करायची आहे. आणि हे पोझिशन रोल ओव्हर होत असतात, पुढच्या महिन्यात पोझिशन ऍड करत असतात. ठीक आहे, इथं गो वरती सर्च करा. ठीक आहे, इथं हे केलं तुम्हाला दिसतंय. आता ह्याच्यामध्ये बघा डेटा काय सांगतो इथं, तर आपल्याला हा डेटा आहे तो उलटा रीड करायचा, म्हणजे पाठीमागून सुरुवात करा, शेवटून सुरुवात करायची. ह्याच्यामध्ये काय बघायचं की व्हॅल्यू ओपन इंटरेस्ट तर वाढतच चाललाय सगळं, जिथं जिथं म्हणजे ओपन इंटरेस्ट पण वाढलेला आहे, ओआय वाढलेला आहे, आणि प्राइस वाढले, असे स्टॉक तुम्हाला इथे दिसतात. म्हणजे तुम्ही जर समजा आता इथे आपल्याला आता इथं टॉप गेनर मध्ये पहिला होता मुथूट फायनान्स, ह्या लिस्ट मध्ये येणार, तर कंट्रोल एफ करा. मुथूट फायनान्स सर्च केलं, काय दिसतं इथं की त्याचा व्हॅल्यूम आहे, तो व्हॅल्यूम किती टक्क्याने वाढला, 1043. आता व्हॅल्यूम आपण बघितला तेव्हा मग दाखवलं, खाली बार पण दाखवलं. आता हा व्हॅल्यूम कसा असतो बघा, समजा आज जर 1 लाख व्हॅल्यूम होता, 1 लाख व्हॅल्यूम आहे. आता हे बघा इथं तुम्हाला काही रेड मध्ये दिसतात, काही ग्रीन मध्ये दिसतात. ज्या आता हा 1 लाख व्हॅल्यूम आहे, आणि मार्केट आता हा तुम्हाला सकाळी डायरेक्ट एवढा दिसणार नाही, पण तुम्ही ज्यावेळी बघताय 9:20 9:20 जर हा व्हॅल्यूम तुम्हाला पर्सेंटेज मध्ये 80% मायनस मध्ये 70% असा दिसला, तर तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करू शकता. आता हा 80% किंवा 70% काय आहे, जर 1 लाख व्हॅल्यूम कालच्या डेटला होता, तर आजच्या डेटला आता काय झालं, आता इथं जर 80 मायनस दिसत असेल, तर आता 20 लाख व्हॅल्यूम तयार झाला, 70 दिसत असेल तर 30 लाख. जसं जसं तुम्ही जवळ याल, समजा इथं 90 जर मायनस दिसत असेल, सॉरी 10 मायनस दिसत असेल, तर कालच्या डेटचा जो व्हॅल्यूम होता त्याला फक्त -10% शिल्लक आहे, म्हणजे इथं 90 लाख व्हॅल्यूम तयार झालेला आहे. आणि जेव्हा काय होईल की हा व्हॅल्यूम हा इथं झिरो तयार होईल, इथे तुम्हाला इथं झिरो बघायचं, इथं झिरो दिसेल, तेव्हा कालच्या व्हॅल्यूम एवढा व्हॅल्यूम आहे, म्हणजे इथं 1 लाख व्हॅल्यूम तयार झालेला असतो. आणि समजा हा जर 1,20,000 झाला, तर इथे तुम्हाला पर्सेंटेज किती दिसणार आहे बघा, इथं 16% जसं दिसतंय, तसं तुम्हाला इथं ग्रीन मध्ये 20% दिसतं, 20% दिसणार. हा किती टक्क्यांनी वाढलाय, तर 1,043 टक्के. म्हणजे जर हा व्हॅल्यूम जर कालच्या डेटला मुथूट फायनान्स मध्ये 1 लाखाचा व्हॅल्यूम होता, तर इथं व्हॅल्यूम डायरेक्ट किती झालेला आहे, 10 लाख प्लस झालेला आहे. हा व्हॅल्यूम पण वाढतोय, म्हणजे बायर सेलर पण ऍक्टिव्ह आहेत. हे पण समज डबल कन्फर्मेशन भेटलं तुम्हाला, की ह्याच्यामध्ये ओपन इंटरेस्ट पण वाढतोय, व्हॅल्यूम पण वाढतोय. मग सकाळच्या वेळेस तुम्ही काय करायचं की सुरुवातीला हवं तर ती वेबसाईट सुरुवातीला ओपन करा मनी कंट्रोलची, आणि ह्याच्यामध्ये चेक करा की 100 पेक्षा जास्तीत जास्त कमी किती आहे. बघा इथं टाटा मोटर झिरो दिसतो, म्हणजे कालच्या व्हॅल्यूम एवढा तिथं व्हॅल्यूम. आणि हा जर तुम्हाला असा रेड कलर मध्ये सकाळी 9:20 ट्रेड येतात, 80% 70% वगैरे दिसला, तर हा जो शेअर तुम्हाला इथं दिसतोय, समजा तुम्हाला इंडस बँक दिसतोय किंवा अशोक लेलंड दिसतोय, तर तो स्टॉक जो आहे ह्या ओपन ह्या टॉप गेनर मध्ये दिसतोय का बघा. मार्केट बुलिश असेल तर, बेरिश असेल तर त्याच्या उलट करायचे, ते पण सांग. हे जर दोन्ही स्टॉक तुमच्या ह्या लिस्ट मध्ये तुम्हाला जेवढं 100 पेक्षा रेड मध्ये कमी दिसेल, आणि ह्या टॉप गेनरच्या पहिल्या 4-5 मध्ये जर तो आलेला असेल किंवा पहिल्या 10 मध्ये आलेला असेल, तर तुम्ही त्याच्यात 100% बाईंग करू शकता, त्याची प्राइस हे वरती जाणार. आणि त्याच्यामध्ये एस एल पण लावणं गरजेचं, तुमची जेवढी रिस्क असेल तेवढं तुम्ही एस एल लावा. किंवा बघा काही वेळेस काय होतं की ते तुम्हाला व्हॅल्यू बाईंग मध्ये दिसतो. हा स्टॉक समजा ह्याच्यामध्ये व्हॅल्यू बाईंग झालेला आहे, आणि हा स्टॉक वाढतच नाही, आजच्या डेटला काय झाला, पूर्ण साईडवेज गेला. तो स्टॉक तुम्ही 100% तुमच्या वॉच लिस्टला ऍड करून ठेवा. आज नाही उद्या नाही, कधीतरी तो एक दिवस असा वाढणार आहे, त्याचा जो ब्रेकआउट असेल तो ब्रेकआउटच्या वरती एवढा वाढणार, तो सेम काय झालेला असणार आहे की 9-10 टक्केची तुम्हाला रॅली देणार. म्हणजे आपल्याला डेली ट्रेड करायला जरी नाही जमलं तरी काही अडचण नाही, पण एकच ट्रेड असा करा की ज्याच्यामध्ये पाठीमागचे 10 दिवस जरी ट्रेड नसेल केला, तर 10 दिवसाचं प्रॉफिट हे एका ट्रेड मध्ये बुक करता आलं पाहिजे. एसीएल खूप छोटे असतात. आता याच्यामध्ये बघा तुम्ही बीएससीचं हे ओपन केला, त्याच्यात कालचा व्हॅल्यू आज दिसला का, कुठल्या याच्यावरती मॅडम, त्याच्यावरती व्हॅल्यूम दिसतोय. तुम्ही जर ट्रेडिंग व्ह्यूला बघितला तो व्हॅल्यूम दिसतोय. फक्त हा जो डेटा हा आहे सर, तुम्ही आता मनी कंट्रोलचं सांगितलं मनी ना, मनी कंट्रोलला नाही कंट्रोलचं दिसणार सांगितलं. कालचा. मनी कंट्रोलला म्हणजे आता मार्केट बंद होतं म्हणून तुम्हाला हा दिसतोय, परवाचा फ्रायडेचा. तर हा तुम्हाला बॅक टेस्टिंग करता येणार नाही, तुम्हाला लाईव्ह मधनं बघणार दिसणार आहे.
अच्छा, मग आपण कसं समजायचं की कालच्या पेक्षा हाय व्हॅल्यूम आज आहे म्हणून? इथं दिसतंय तुम्हाला पर्सेंटेज चेंज. ज्यावेळी हा ग्रीन मध्ये येईल तर ओ- कालच्या पेक्षा जास्त वाढलेला असणार. म्हणजे तुम्ही ट्रेड घेता त्यावेळी सकाळी ग्रीन मध्ये असेल असं नाहीये. जर 100 पेक्षा रेड मध्ये कमी पाहिजे. हा इथं 80 आहे, अच्छा, 70 ओके. 60 जसं असं हे लाईव्ह मध्ये तुम्ही चेक करा. इथं जे तुम्हाला डाटा दिसतोय आणि हा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतोय, किंवा तुम्ही काय करा, हे जे पहिले 5 स्टॉक आहेत तेच इथं सर्च करा, तुम्हाला समजून येईल की काय होतं ह्याच्यामध्ये व्हॅल्यू कसा वाटतो. ठीक आहे, हे समजलं. ओके, ठीक आहे. आणि थँक्यू सर. ह्याच्यामध्ये समजा आता आपल्याला काय करा, एसबीआय मध्ये समजा एसबीआय हा लिस्ट मध्ये होता घेणरच्या, तर आपण हा बीएससीचाच घेऊया. पण आपला फेवरेट स्टॉक आहे, मी बऱ्याच दिवसापासून बीएससी चालतो. तर आपण हा बीएससी सर्च केला, बीएससी आला. तर अजून एक गोष्ट काय बघायची, बघा बीएससी मध्ये ते तुम्हाला वरती दाखवतो. खाली बघू आपण BSC. एसबीआय सुरुवातीला बघू. बघा आता एसबीआय मध्ये काय दिसतं तुम्हाला, हाय आणि लो प्राइस दिसतात 963 आणि 955. बरोबर, आणि याचं ऍव्हरेज प्राइस दिसते. आता ही ऍव्हरेज प्राइस जी आहे ती कुणाच्या जवळ आहे, हायच्या जवळ आहे का लोच्या जवळ आहे? 963 आहे. हायच्या जवळ आहे. तुमच्या जवळ आहे. हायच्या जवळ आहे म्हणजे काय, तर वरच्या साईडला जास्त बाईक होते. तुम्ही ज्यावेळी तो ट्रेड घेणार आहे त्यावेळेस काय बघायचं की तो जो ऍव्हरेज प्राइस आहे ते हाय प्राइसच्या जवळपास ट्रेड आहे का. ह्या दोन्ही मधला डिफरन्स वरच्या साईडला कमी असला पाहिजे. ठीक आहे, आपण बीएससीचं एक्झाम्पल बघू. आता बीएससी मध्ये बघा, हाय आहे 2821 आणि लो आहे 2740 आणि ऍव्हरेज प्राइस आहे 2794. कुणाच्या जवळ आहे बीएससी, म्हणजे हायच्या जवळ आहे का लोच्या जवळ? हा डेटा नेहमी चेंज होतो, ज्यावेळी तुम्ही एंट्री घेणार आहे त्यावेळी तुम्हाला चेक करायचं आहे. आईच्या जवळ आहे तो. हायच्या जवळ प्राइस वाढली. बघा बीएससी एवढा वाढला नाही, त्याच्यावरती वॉच ठेवा. बीएससी अजून तुम्हाला रॅली देईल. चार्टवरती बघू आपण डेली वरती. दिला होता टार्गेट कंप्लीट करून खूप वरती गेला. गेल्या आठवड्यात पण बीएससी दिला होता बघा एका दिवशी. कसं आहे ते, जवळपास त्याने सेम डेला 100% रिटर्न दिले होते. बीएससी हा ऑल टाइम हाय, कंटिन्यू प्राइस वाढत होता. कालचा व्हॅल्यू, परवाच्या डेटला व्हॅल्यू वाढला होता, प्राइस वाढली नाही. दुसऱ्या दिवशी इनसाइड कॅन्डल आहे. काल व्हॅल्यू वाढ, कालची प्राइस आहे 2.44. हा ऑल टाइम हाय म्हणून खूप वरती जाईल. ज्याला लॉंग टर्म मध्ये बाय करायचे, बीएससी एमसीएफ स्टॉक तुम्ही घ्या. सीडीएसएल प्रोफाईल लिस्ट पण तुम्हाला शेअर करेल. ठीक आहे, हे तुम्हाला याच्यात समजलं. आता हेजिंग बघूया आपण, हेजिंग काय असतं ते. नंतर तुमचे काय डाऊट असेल ते करू. की कमी फंड मध्ये ट्रेड कसा करायचा. समजा आता मला बीएससी दिसला होता त्या लिस्ट मध्ये, मला बीएससी बाय करायचा होता, तर मला रिस्क घ्यायची नव्हती. आता हे धन जे आहे, धनचा जो प्लॅटफॉर्म आहे, मी ह्याच्यामध्ये ट्रेड करत नाही, पण हे मला बाकीचे पेड कुठले वेबसाईट किंवा सॉफ्टवेअर घ्यायची गरज पडत नाही. धन मध्ये पूर्ण फ्री मध्ये दिलेला आहे. तेव्हा तुमच्याकडे ट्रेड करू नका, पण धन मध्ये अकाउंट काढा किंवा एखादी एक दोन छोट्या क्वांटिटी ह्याच्यात घेऊन ठेवा फक्त अकाउंट चालू राहण्यासाठी. पण इथं तुम्हाला स्कॅन एक्स म्हणजे तुम्हाला फंडामेंटल काय गोष्टी याच्यात ऍड करायचे असेल ते करू शकता. किंवा तो ऑप्शन ट्रेडर आहे, हा सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही जर हेजिंग करत असेल तर आपण ऑप्शन ट्रेडिंग ओपन करू. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण स्टॉक मध्ये बघू. सुरुवातीला कोणीच इंडेक्स मध्ये ट्रेडिंग करू नका. इंडेक्स म्हणजे काय की निफ्टी, बँक निफ्टी, याच्यामध्ये आठवड्याची एक्सपायरी, वीकली एक्सपायरी असल्यामुळे तिथे थिटा डेके खूप जास्त लागतो. म्हणजे काय, आता तुमचा हा तिथं प्रीमियम आहे. म्हणजे समजा निफ्टी 25900, तो ऑप्शन चेन तुम्हाला ओपन करून दाखवतो, तुम्हाला उद्या सकाळी समजेल. 25900चा प्रीमियम किती आहे, किती दिसतो, 121 आहे. बरोबर, मार्केट जर उद्या ह्याच पॉईंटला ओपन झालं तर हा प्रीमियम डायरेक्ट तुमचा 20% कमी झालेला असणार. म्हणजे हा 120च्या ऐवजी डायरेक्ट 100 रुपयाला दिसणार. म्हणजे मार्केट सेम पॉईंटला ओपन होते तरी पण तुमचा 20% लॉस आहे. म्हणजे तुमचं अनालिसिस किती बरोबर असलं तरी काय फायदा नाही. त्यामुळे इंडेक्स मध्ये ट्रेड करू नका. स्टॉक मध्ये ट्रेडिंगचं काय की तुम्हाला तिथं महिन्याची एक्सपायरी, त्याच्यामुळे हा जो
तिथं त्याला झिरो व्हायला 8च दिवस लागतात, तिकडे त्याला झिरो व्हायला 28 ते 30 दिवस लागतात. तुमचं जे काय आता तिथं सेम जसं की स्टॉक मध्ये बघितलं, तर तो काय करतो 2 ते 3 टक्क्याचा फरक पडलेला असतो, पण इथं 20-20 टक्क्याचा फरक पडतो, त्यामुळे आपलं कॅपिटल लवकर कमी होतं. तर आपण BSE स्टॉक जो बघितला होता तो स्टॉक इकडे बघूया. स्टॉक ऍड करायचा आहे मला. सर्च ऑप्शन येतो, स्टॉक सर्च करा. BSE NSE मध्ये बघा. ठीक आहे, त्याची स्ट्रॅटर्जी येते ते डिलीट करा. आता सिम्पल स्ट्रॅटर्जी, आता मी काय करणार आहे, BSE चा फ्युचर बाय करणार. BSE फ्युचर कुठला, नोव्हेंबर महिन्याचा फ्युचर बाय करतो मी, एक लॉट बाय करतो. ठीक आहे, आता हेजिंग साठी बघा, इथं मला फंड किती लागलाय, 3,25,000 रुपये लागलेला आहे. 3,25,928. हेजिंग करायचंय मला, मला फंड पण कमी करायचा आहे. बघा इथे काय दिसतंय, माझा मॅक्झिमम प्रॉफिट आहे अनलिमिटेड, मॅक्झिमम लॉस आहे अनलिमिटेड. म्हणजे गेले तर माझे 3,25 पण जाणार तर, आणि तर मला 3,25 पण येतील किंवा कमी जास्त काय असतील ते. ESL लावला तर एवढा जाणार नाही, पण हे तुम्हाला कमी दिसलं पाहिजे. आता मी एक पोझिशन याच्यामध्ये ऍड करतो. ही पोझिशन काय असणार आहे, मी ऍड पोझिशन करतो. बघा आता मी काय केलं इथं, की मी फ्युचर बाय केला. फ्युचर बाय म्हणजे काय, की फ्युचर मध्ये ह्याची प्राइस जर वरती गेला, म्हणजे हा इथे आहे आता सध्या, की आता मला 700, ह्या प्राइसला 750 रुपये तरी पण लॉस दिसतो. हा जसा वरती जाईल, समजा हा जर समजा त्या दिवशी किती वाढला होता, तो दोन दोन भाई जर टक्के चॅट बटन दाबा ना. ठीक आहे बघा, तो 3% जर वरती गेला, 3.25% किंवा 3% आपण चेक करूया. माईक बंद करा, पुन्हा चालू आहे तो. 3% वरती गेला, डायरेक्ट 30,000चं प्रॉफिट आहे. बरोबर. मी काय करतोय, तुम्हाला रिस्क नाही घ्यायची, मला आणि 3,25,000 पण अकाउंटला आपल्या नाही, तर काय करायचं आपल्याला इथे एक पोझिशन ऍड करायची आहे. पोझिशन कोणती असणार आहे, फ्युचर बाय म्हणजे मार्केट वरती गेलं की मला प्रॉफिट होणार आहे. तर मी पोझिशन अशी घेणार आहे की ज्याच्यामध्ये मार्केट खाली आलं की मला प्रॉफिट होणार आहे. पोझिशन कोणती असणार आहे, तर मी ATM किंवा स्लाइडली OTM हे जे आहे, आता याला ATM म्हटलं जातं चालू प्राईस ना. आता काय करणार आहे मी, पुट, आता PE दिसतंय तर हा PE बाय करणार. हा PE बाय केला मी. तर आता इथे काय चेंजेस दिसले तुम्हाला, 3,46,000च्या ऐवजी काय लागलंय, फक्त 63,721 रुपये ह्या ट्रेडसाठी लागणार. हेजिंग बेनिफिट म्हणजे मी फक्त ही पोझिशन एक जी वाढवली ना, त्या पोझिशन मुळे मला 2,82,813 रुपयाचं काय होतं, फंड तेवढा कमी लागतो. फक्त 63,000 हा ट्रेड करू शकतो. ह्या 63,000 पण माझा मॅक्झिमम लॉस किती, म्हणजे सगळं शेवटी हा BSE जर डायरेक्ट 2800 वरून डायरेक्ट 0 वरती जरी आला, तरी माझा लॉस 32,000 होणार. तर एका दिवसात असं कधीच होत नाही की तो 0 वरती येणार आहे. तर प्रॉफिट लॉस कसा होणार आहे, 3 लाख 3.25 लाखाचे आपण डायरेक्ट 63,000वरती तो ट्रेड आणला, ह्याच्यावरती प्रॉफिट लॉस कसा होणार, की जर मार्केट आता स्टॉक 3-4% 5% एका दिवसात सहज वाढतात, तर हा स्टॉक जर समजा 5% वाढला, आपण दोन्ही प्रोबॅबिलिटी बघूया, प्रॉफिट किती होतो आणि लॉस किती होतो. बघा हा जर स्टॉक 5% वाढला, तर तुम्हाला म्हणजे त्याच दिवशी 37,000चा प्रॉफिट होतो, आणि एक्सपायरीच्या दिवशी काय होतं, थिटा डिके लागतो, त्याच्यामुळे 31,000चा प्रॉफिट होतो. तर सेम डेला जर वाढला किंवा महिनाभरात जरी तो वाढला एक्सपायरीच्या दिवसापर्यंत, तरी 31,000चा प्रॉफिट होतो. म्हणजे तुम्ही 63,000 लावलेत आणि तुम्हाला 31,000, म्हणजे जवळपास 50% रिटर्न इथं भेटतायत तुम्हाला. तर सेम बघूया की आपण 50% रिटर्न साठी आपल्याला स्टॉक खाली किती गेला पाहिजे. तर 30,000चा जर लॉस करून घ्यायचा असेल तुम्हाला, एक्सपायरी आजच्या दिवशी बघूया आपण, तर थिटा डिकेमुळे ओके होणार. बघा 7-8% जर स्टॉक खाली पडला, 7.27 7.5% जर खाली आला, तर तुमचा 30,000चा लॉस होतो. होणारा प्रॉफिट बघ, 7.5% जर तो वरती गेला तर प्रॉफिट किती होतोय तुमचा, 58,000. म्हणजे जेवढे लावले तेवढे तुम्हाला भेटतात. ह्याच्यामध्ये तुमचा रिस्क रिवॉर्ड चांगला आहे, आणि हे सगळ्यात सेफ ट्रेडर. जे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन असतात ना, ते ह्याच्यामध्येच बाईंग करतात, तिथे तुमचा फंड पण कमी लागतो. बघा तिथं तुम्हाला 3-3.25 लाख लागत होते, तो 63 लाख, म्हणजे इथं तुम्ही 4 लॉट बाय करू शकता. मार्केट 2-3 पॉईंट वर तर गेले की तुमचं जेवढं आहे तेवढं सगळा प्रॉफिट तुम्हाला इथं कॅप्चर करायला भेटणार. ठीक आहे, म्हणजे मार्केट तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या की स्टॉक सिलेक्शन सांगितलं, स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, कमी फंड मध्ये ट्रेड कसा करायचा हे पण सांगितलं. आता हे तुम्हाला स्टॉक मध्ये सांगितलं, Nifty 50 मध्ये तर अजून कमी फंड लागतो, तर ते आता सांगणार नाही. तर ते सांगितलं की तुम्ही त्याच्यात ट्रेड करणार आणि लॉस करून देणार. त्याच्या फक्त हे सांगण्याचा उद्देश आहे की तुमचं अनालिसिस बरोबर असलं पाहिजे, आणि स्टॉप लॉस पण तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही ज्यावेळी ट्रेड करताय तुमचं अनालिसिस बरोबर, तुम्हाला वाटतं हा वाटतंय नाही तू जाणार ते. बघा ही शेअर मार्केटमध्ये किंवा कशामध्ये पण तुम्ही करा, की तुमच्याकडे हा शब्द खूप महत्वाचा आहे.
तुम्हाला का बाय करायचं, तिथूनच हा बीएससी का बाय करू आता. तर तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे का त्याच्या पाठीमागचं रिझन माहिती. आता मी तुम्हाला सांगितलं की हा टॉप गेनर मध्ये आहे, ओआय वाढतोय, तर हे तुमच्याकडे रिझन झालं काय की बाबा हे दोन प्रोबॅबिलिटी आहे की तो वरती जाणार. बरेच जण काहीच बघत नाही, मध्येच त्यांना वाटतं अरे हा वरती चाललाय, कुठे तर तो खाली येईल, ते काय करतात तिथं बाय करतात आणि तो अजून वरती जातो. जो वाढतो तो वाढतच जातो, आणि जो खाली येतो तो नेहमी खाली येतो. आणि तुम्ही बघितलं असेल की 9-10 रुपयाचे पेनी स्टॉक तुम्ही जर घेता ना, ते म्हणजे जे कमी प्राइसचे ते तुम्हाला कचरा किमतीतच विकावं लागतात. एवढे मोठ्या प्राइसचे स्टॉक असतील निफ्टी 50, जास्तीत जास्त निफ्टी 500 पर्यंत जावा, किंवा तुम्ही एफएनओ मधले स्टॉक सिलेक्शन करा. त्याच्यात इंट्राडे लॉंग टर्म स्विंग काय करायचे त्याच्यातच करा, बाकीच्या स्टॉक मध्ये करू, कारण ह्याच्यात मुवमेंट येत असते. एफएनओ स्टॉक असेल किंवा निफ्टी 500 असेल, असे छोटे छोटे फंड कमी लागतंय म्हणून ट्रेड घेणार आणि त्याच्यामध्ये कुठे तर गुंतून बसणार. आता हे पेनी स्टॉक कसं सिलेक्शन करायचं हे पण मी तुम्हाला सांगेन, पण हे काय की तुम्ही 10 स्टॉक घेतले त्यातले एक किंवा दोनच चालतील, पण ते एक किंवा दोन जे चालतील ना, ते तुम्हाला हे 10चे रिटर्न काढून मल्टिप्लाय करा. तर तुम्ही कधी ह्याच्यावरती सर्च करा. विप्रोचा आयपीओ मध्ये जर त्यावेळी तुम्ही त्यावेळी 15,000 ज्यांनी टाकले त्यांच्या जवळपास 1,500 कोटी रुपये तयार झाले, प्लस जो डिव्हिडंड बोनस शेअर भेटले ते तर त्याच्यापेक्षा जास्त आहे. विप्रोचे शेअर ज्याच्याकडे त्यावेळी त्यांनी हे केलं, तर त्याला दिवसाचा जवळपास 1 ते दीड CR डिव्हिडंड भेटतो. एवढे होल्डिंग किंवा तेवढे पेशन्स ज्याच्याकडे होते त्यांना आता दिवसाला 1,500 रुपये भेटतात. आता एक स्टॉक, आता बीएससी हा स्टॉक मी तुम्हाला दाखवतो का, तुम्हाला ह्या लिस्ट मध्ये पण आला आणि मी बऱ्याच वेळा तो सांगत पण असतो की फंडामेंटल खूप स्ट्रॉंग स्टॉक आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आता हे स्टॉक एक्सचेंज आहे तर मग आपण जे काही करतोय तो ह्यांच्या अंडरच करतो. हे जर बंद झालं तर सगळंच बंद होणार. मग हा स्टॉक जो आहे त्याच्यामध्ये आता बीएससी किंवा हे सेन्सेक्स आणि कितीतरी लोक याच्यात ट्रेड करतात आणि आपल्या ट्रेडवरती ह्यांचं बेनिफिट आहे. तर हे कधीच बंद होणार नाही. आणि बीएससी ला अजून पुढे गव्हर्नमेंट चेंज करते, ऑप्शन चेन मध्ये चेंज होते किंवा बऱ्याच गोष्टी अजून नवीन नवीन चेंज होतात. आता हा जो स्टॉक आहे मी काय करतो, वीकली चार्ट लावतो, तुम्हाला समजेल की इन्व्हेस्टमेंटची पॉवर काय आहे. Holding बंद करतो. हा स्टॉक लिस्ट कधी झालाय 2017 ला, त्यावेळी त्याची प्राइस होती 74. स्केल आहे बघा, स्केल लावून तुम्ही चेक करू शकता आत्ताच्या आतापर्यंतचे रिटर्न किती दिसतात बघा तुम्हाला. तेव्हा जर 2017ला जर तुम्ही तो घेतला असता तर आत्ताच्या ह्याला ऑल टाइम हाय पण पकडला, किती टक्के रिटर्न दिसत आहेत तुम्हाला इथे, पर्सेंटेज चेंज दिसतंय. तो वाढलाय 2711ने आणि ब्रॅकेट मध्ये दिसतंय 2229.44%. 22-30. म्हणजे तुम्ही जर 2017ला याच्यात 1 लाख टाकले असते तर त्याचे किती झाले असते. तर असे स्टॉक फाइंड आउट करायचे आणि लॉंग टर्म मध्ये सगळ्यात चांगले पैसे भेटतात. कसं हे करायचे स्टॉक हे आपण फंडामेंटल अनालिसिस मध्ये पूर्ण शिकवत असतो. त्याचा पीई रेशो कसा चेक करायचा, त्याचे फायनान्शियल रिझल्ट कसे चेक करायचे. screener.com म्हणून एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्ही चेक करा. त्याच्यामध्ये FII आणि DII फॉरेन इन्स्टिट्यूशन आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन यांचं होल्डिंग जास्त आहे आणि होल्डिंग वाढत आहे, असे स्टॉक 100% वरती जातात. का तर त्यांच्याकडे इनसाइड न्यूज असतात, त्यांच्याकडे मोठा सेटअप असतात, आणि ते स्वतःचे आणि फंड पण मोठा असतो, कारण स्वतःचे पैसे ते लॉस करून घेत नसतात. मग आपण त्यांनाच फॉलो करायचं. मार्केटमध्ये मोठा प्लेअर काय करतोय त्याला फॉलो करा, तुमचा लॉस कधीच होणार नाही. ठीक आहे, तुमचे काही डाऊट असतील तर डाऊट विचारा आणि कोणी तर फीडबॅक पण द्या. आजचा सेशन कसा झाला. सर एक विचारायचं होतं. हा बोला ना मॅडम. सर एफ कॅटेगरी मधले जर एक्सपायरी जवळ आलेले स्टॉक कसे सर्च करायचे आणि त्याच्यामध्ये मुवमेंट येईल का नाही हे कसं फाइंड आउट करायचं. एक्सपायरी सगळ्या ह्याचे सेमच असणार आहे. मुवमेंट येईल का नाही ते तुम्हाला इथूनच समजणार आहे की नाही ह्याच्यात नाही, आता समजा आपल्याला 10 ते 20 हजारामधलाच एखादा ट्रेड घ्यायचा असेल पण फ्युचर म्हणजे मध्ये आपल्याला हे करायचं असेल, एक एंट्री घ्यायची असेल तर. ते जे तुम्हाला 5 स्टॉक दिसतात ना त्याच्यापैकी एखादा बघा तुम्हाला दिसेल, किंवा जर ठीक आहे जर तुमचं जर एटीएम घ्यायला जमला तर एक स्ट्राईक प्राइस खाली पण घेऊ शकता. एक स्ट्राईक प्राइस खाली जरी घेतली तुम्ही तरी तो 10 ओके हजार. ओके.
If we could have been invested when that मेसेज दिसतोय सगळ्यांना सरांनी केलं ER मध्ये काय तर अमाऊंट आहे बघा 1 लाखाचे तेवढे झाले इन्व्हेस्टमेंट मध्ये पॉवर आहे आता जे तुम्ही स्टॉक घेणार आहे ते स्टॉक सध्या तुमच्यासाठी घेत नाही असा विचार करा तुमच्या पुढच्या पिढीसाठी घेऊन ते करा सध्या तुमची लाईफ आहे ते पण व्यवस्थित जागा त्यांना एक फंड होईल त्यांचं एवढे चांगले होतील तुम्ही LICच्या पॉलिसीत वगैरे जे पैसे लावताय त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न तुम्हाला इकडे भेटतील आणि ज्याला काही समजत नाही त्यांनी ETF घ्या निफ्टी 20 हे निफ्टीचं ऍव्हरेज रिटर्न दरवर्षी 15% म्हणजे महागाई तुमची आपली 7-8% वाढते आणि तिथून पुढे फक्त तुम्ही जर महागाईला हे करून जर बघितलं तर 7 ते 8% तुम्ही कमवताय जर तुम्ही जर FD किंवा हे करून करत असाल तुम्ही महागाई एवढेच पैसे करताय म्हणजे आज जी वस्तू 1 लाखाला भेटते तीच पुढच्या वर्षी वस्तू 1 लाखापेक्षा जास्त किमतीला भेटणार आहे ठीक आहे अजून काय डाऊट आहेत कोणाचे तर हे स्टॉकचं अजून एकदा मला सायकल हे सांगा ना. आपण हे लाईव्ह मध्ये घेऊ आपण एकदा लाईव्ह मध्ये व्यवस्थित समजेल तुम्हाला की कसं हे करायचं आहे हम्म. सकाळी 9 वाजता एकदा तुम्ही बघितलं ना, म्हणजे स्टॉक सिलेक्शन प्रोसेस व्यवस्थित ठीक आहे आजचं सेशन कसं झालं म्हणजे काही समजलं काय नाही किंवा काही एकदम हे होतं सुनील सर आहेत तर गेले ठीक आहे सांगा कोणी तर खूप छान ओके थँक्यू सर व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह थँक्यू सर चालेल ठीक आहे तुमचे काही डाऊट असतील तर मला व्हॉट्सअप करा माझा तो नंबर आहे त्याच्यावरती पर्सनली मेसेज करा आणि आपली बॅच पुढच्या आठवड्यात चालू होते जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल ओके गणेश सर थँक्यू पुढच्या आठवड्यात आपली बॅच चालू होते ऑफलाईन असणारे विमाननगर पुण्यात आणि ऑनलाईन असणारे झूम वरती जाते ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मेसेज करा नाईस सेशन ओके थँक्यू सर दयानंद सर थँक्यू दिलीप सर खूप छान झालं सर सेशन आणि आज आणि नवीन काहीतरी ऐकायला मिळालं शिकायला मिळालं आता जर नुसतं रिस्पॉन्स भेटला स्क्रीनर वरती न राहता. हा रिस्पॉन्स जर भेटला तर आपण प्रत्येक आठवड्यात असे सेशन करूया प्रत्येक वेळी तुम्हाला काय तर नवीन शिकायला भेटेल राईट राईट राईट. मी बोलू का सर? हा बोला ना सर आपल्याकडे आता काही बरेचसे सदस्य नवीन असतील तर सगळ्यांना माझं सांगणं असं आहे की एकदा सरांशी आता तुम्ही जॉईन झालात पण आता प्रत्यक्षात तुम्ही जो कोणी असाल आता आपल्यामध्ये सदस्य त्यांनी एकदा ट्राय करून बघावं कारण माझी भरपूर ग्रोथ झालेली आहे आपल्याशी संपर्क साधल्यानंतर आणि असं एवढ्या सोप्या पद्धतीत आतापर्यंत कोणाकडून मला मार्गदर्शन मिळालं नाही. ते मिळालं ते आपले गजेंद्र सरांकडून. त्यामध्ये बाकीचे काही जुने पण आहेत काही नवीन पण दिसतात त्याच्यात पण आपल्यासोबत जो जोडला जातो तो कधीच हे होत नाही ठीक आहे आणि आपला लाईव्ह सपोर्ट पण असतो असं नाही की तुम्ही आपल्याकडे कधी क्लास केला नाही किंवा काही नाही जर कुणाला काही डाऊट असतील मेसेज करत जावा तुमच्या डाऊटला पण करा फक्त तुम्ही जर एखादा ट्रेड घेतलेला असेल आणि हा काय करू होल्ड करू का ठेवू काय ते फक्त विचारू नका घ्यायच्या आधी काही विचारलं तर मी सांगू शकतो घेतल्यावरती परत अनालिसिस करायला माझ्याकडे वेळ असेल नसेल काय सांगता येत नाही सर तुम्ही जे सकाळी ग्रुप वरती पाठवता ना स्क्रीनशॉट हम्म. की हा ट्रेड तो ट्रेड नाही का स्टॉकचे सांगतात तुम्ही बाय करा किंवा सेल करा ते हा तुम्ही हा कशावरून शोधता. हे आता जी प्रोसेस तुम्हाला सांगितली त्याच्यावरून शोधतो हो का. सेम मला जे अच्छा दिसतं तेच ओके. तुम्हाला दिसणार आहे म्हणजे NSE च्या वेबसाईट वरती गेनर्स मध्ये जाऊन NSE वरती ही गेनर्स जी मध्ये प्रोसेस जाऊन सांगितली. NSE मध्ये गेनरची लिस्ट चेक करा आणि तो सेम स्टॉक मनी कंट्रोल मध्ये आहे का मनी कंट्रोलच्या ओपन इंटरेस्ट मध्ये आहे का चेक करा
त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित सगळं समजून जाईल. ओके ओके. दोन्हीकडे असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्या साईडला बाईंग होते ते बघा, ऍव्हरेज बाईंग कुठे होते ते पण चेक करा, म्हणजे तुम्हाला हम्म, हम्म, व्यवस्थित लक्षात येईल. हम्म. आणि निफ्टी हिट मॅप पण बघायचा का त्यावेळेस? हिटमॅप वरती तुम्हाला समजते ना की कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा स्टॉक कसं सिलेक्शन करायचं. हिटमॅप मधला स्टॉक जर अच्छा. ह्या टॉप गेनर मध्ये असेल आणि ह्याच्यावरती असेल तर ट्रिपल कन्फर्मेशन तुम्हाला भेटणार. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. वेलकम. ठीक आहे, चालेल, थांबूया इथे आपण. सेशन आवडला असेल तर मला व्हॉट्सअपला फीडबॅक द्या. आपण एक वेबसाईट बनवली माझी, त्याच्यावरती पण मला काय फीडबॅक ऍड करायचे किंवा आपण गुगलची लिंक पण शेअर केली त्याच्यावरती पण रिव्ह्यू द्या. हे सगळं म्हणजे तुम्हाला तर फ्रीच आहे, पण थोडं मलाही मोटिवेशन भेटल. तुम्ही जर असेच जॉईन झाले तर आपण प्रत्येक आठवड्यात नवीन सेशन घेत जाऊ, नवीन नवीन काही तर तुम्हाला द्यायचा प्रयत्न करायचा. चला, बाय, गुड नाईट. येस सर, येस सर, नक्की नक्की.